सकळ प्रपंचाचे भान, सकळ प्रपंचाचे भान ते तव मृगजळा समान. जन्म मरणा पुरता गुणत्रया ते नातळता. प्रपंचाची अलिप्त युक्ती, प्रपंचाची अलिप्त युक्ती ऐसी आहे देहस्थिती. जन्म मरणा पुरता गुणत्रया ते नातळता. प्रपंची न दिसे भान एका शरण जनार्दन. जन्म मरणा पुरता गुणत्रया ते नातळता. ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहं तीर्थास्पदं शिवविरिञ्चिनुतं शरण्यं. भृत्यार्तिहं प्रणतपालभवाब्धिपोतं वन्दे महापुरुष ते चरणारविन्दं. पांडुरंगा करो प्रथम नमन. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका. काय माझी वाणी मानील संतांसी रंजवू चित्तासी आपुलिया. ज्ञानेशं ज्ञानमूर्तिं च साक्षात् प्रेम स्वरूपिणीं. नामदेवं दयामूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः. वैराग्यस्य परामूर्तिं देहो क्षेत्रनिवासिनीं. तुकाराम महाराज भक्तराज चतुष्टयम्. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः. वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता मस्तक हे पाया. सकळ प्रपंचाचे भान ते तव मृगजळा समान. जन्म मरणा पुरता गुणत्रया ते नातळता. अखिल गुणनिधान सच्चिदानंद घन परात्पर अखिलेश्वर भगवान श्री पंढरीश परमात्मा, विश्व माऊली, विश्व संत साधकांचे मायबाप, ज्ञान्यांचे राजे, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु जगद्वंदनीय श्रीमंत संत जगद्गुरु तुकाराम महाराज, प्रेममूर्ती नामदेव महाराज, शांती ब्रह्म एकनाथ महाराज, स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज, वैकुंठवासी दगडूबुवा महाराज आदी करून साधू संतांच्या अपार असीम कृपानुग्रहाने आपण एका डोळस संप्रदायाचा हात धरून आपल्या जीवनाची वाटचाल करत आहोत. आणि ही वाटचाल करत असताना आज आपण एका नैमित्तिक कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत. कार्यक्रम कशाच्या निमित्ताने आहे हे सर्वाला ज्ञात आहे, म्हणून तर तुम्ही इथं आलेला आहात. गुरुवर्य बाबांच्या मातोश्री वैकुंठवासी गजराबाई मुरलीधर गायकवाड यांना आपल्यातून जाऊन आज 11 दिवस पूर्ण होत आहेत. आणि त्या माता माऊलीच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने त्यांना पुढची सद्गती प्राप्त व्हावी या विचारातून अस्थि विसर्जन ज्या दिवशी झालं त्या दिवसाच्या पासून प्रवचन सेवा चालू आहेत आणि परवाच्या पासून कीर्तन सेवा ही सुरू झालेली आहेत. खरं तर बाबांना मी कीर्तन नको म्हणलं होतं, कारण ह्या सगळ्या यादीमध्ये सगळ्यात वयाने लहान कीर्तनकार मी आहे. उमेश महाराज आणि मी दिसायला ते मोठे आहेत, वयाने 4 महिन्याचा फरक आहे फक्त आमचा. आम्ही एकाच वर्षातले, फक्त त्यांना डिहरीने धोका दिलेला आहे. वयाचा 4 महिन्याचा फरक आहे आणि संस्थेचा 4 वर्षाचा फरक आहे. ते 4थं वर्ष सुटले आणि मी पहिल्या वर्षात बसलो, एवढं फरक आहे. बाबांना नको म्हटलं होतं मी. बाबांच्या परिचयाचे अनेक दिग्गज मंडळी महाराष्ट्रामध्ये आहेत.
त्यांना कोणाला तरी द्या म्हटलं होतं. आम्ही तर गावातले इथं हजरच आहे, आम्ही पडूनच आहे, आम्हाला दुसरं काही कामच नाही. बाबांनी आवाज द्यायचा ना आम्ही बाबांच्या कार्यक्रमाला हजर राहायचं हे तर ठरलेलंच आहे. पण बाबा म्हणले नाही तुम्हाला कीर्तन मी म्हणलं एक काम करा, मला पेंडिंगला ठेवा. खेळाडू असतो ना त्याला काय म्हणतात, राखीव गडी म्हणून ठेवा. कुणी जर नाहीच आलं तर उभे करा. नाही राखीव बिकू काय नाही म्हणलं, तुम्हाला कीर्तनच करावं लागेल. बरं म्हणलं काय अडचण नाही. तरी बाबा मी माणसं फोडायचा प्रयत्न करत होतो 2-3 दिवस. ह्यांना विचारा 2 दिवस सांगत होता आज येऊ नका तुम्ही, कीर्तन काही चांगलं नाही. पण रोजच्या पेक्षा आज जास्तच लोक आले. ते गावातल्या महाराजाचं कीर्तन आबा इतके लोक म्हणल्यानंतर हे जरा विशेष आहे नाही का. असू द्या चला. आईविषयी काल उमेश महाराजांनी पुष्कळ सांगितलं. मी 2 अभंग काढले होते बाबा. उमेश महाराजांचं धोरण बघून मग अभंग कुठला घ्यायचा मी ठरवणार होतो. मी एक दुसरा अभंग काढला होता. महाराज पुरविली आळी जे जे केली ते ते काळी, मायायसी तरी सांगा कृपाळवा पांडुरंगा, घेतले उचलोनी नुतरे कडेवरोनी, तुका म्हणे घास मुखी घाली ब्रह्मरस. पण काल सगळा तोच विषय झाल्यामुळे मग मी बदलला लगे अभंग. आज 2 मुद्दाम काढले होते. चला. आईचं महात्म्य आपण रोजच ऐकलेलं आहे. मला असं वाटलं आज थोडं मरणाचं महात्म्य सांगावं. विठाला विठाला थोडं बोलतो आईविषयी. नाही बोललो तर ती कृतज्ञता ठरेल. शास्त्रामध्ये मी अनेक श्लोक काढले पण पाठ सगळे झाले नाहीत. असं वर्णन आहे की जगातली पहिली गुरु जर कोण असेल तर ती आपली आई असते. नास्ति भार्या समम मित्रम, नास्ति पुत्र श्रमम प्रियः, नास्ति भगिनी समा मान्या, नास्ति मातृसमो गुरुः. शास्त्रामध्ये वर्णन असं आहे, नास्ति भार्या समम मित्रम, पत्नीसारखा मित्र जगात नाही. नास्ति पुत्र समम प्रियः, मुलासारखं प्रेम माणसाचं जगामध्ये दुसरं कोणावरच नसतं. मला भूषण महाराज महापुरुषांनी तात्या महापुरुषांची एक गोष्ट सांगितली भागवत कथेतली. मुलावर किती माणसाचं प्रेम असतं. शमीक ऋषीच्या गळ्यामध्ये राजा परीक्षितीने साप टाकला. राजा निघून गेला आणि निघून गेल्याच्या नंतर बाकीचे शिष्य गोळा झाले. भरपूर कालवा चालू झाला पण शमीक ऋषीची समाधी तुटली नाही. पण त्यांचा मुलगा शृंगी ऋषी आला आणि त्याने नुसतं ओरडायला सुरुवात केली की समाधी तुटली. काय पुत्र प्रेमात ताकद असेल. म्हणून नास्ति पुत्र समम प्रियः, नास्ति भगिनी समा मान्या, आपल्याला जीवनामध्ये मान देणारी आपली बहीण असते. रात्री उमेश महाराजांनी खूपच चिंतन मांडलं छान. आणि शेवटी असं वर्णन केलेले नास्ति मातृसमो गुरुः, आईसारखा गुरु जगात कोणी नाही. कारण जगामध्ये आल्यानंतर पहिलं आपल्याला चालायला जर कोणी शिकवलं असेल तर ते आपल्याला आईने शिकवलं. जगामध्ये आल्यानंतर आपल्याला अगदी खाली येऊन बोलल्यासारखं वाटेल पण सगळ्याच्या जीवनामध्ये घडत असतं. आपल्याला लघवी कशी करायची, आपल्याला शौचाला कसं बसायचं, आंघोळ कशी करायची, आपलं मेकअप कसं करायचं, हे सगळं आपल्याला आईने शिकवलं. मला वाटते मी काल वाना उत्पातांचं एक पुस्तक वाचलं मातृमहिमा म्हणून. ते वारले कोरोनामध्ये. पंढरपूरचे 4-5 मोठे दिग्गज मंडळी गेले. नावं सांगतो नुसती. पंढरपूरमध्ये आमदार असून सुद्धा ज्यांची कधीच प्रदक्षिणा चुकली नाही असे मालक ज्यांना म्हणतात, सुधाकर पंत परिचारक आमदार होते पण पंढरपुरात असताना त्यांची कधीच प्रदक्षिणा चुकली नाही. हे त्यांच्या जीवनाचं खूप विशेष. ते पण गेले. वाना उत्पातांचं मी नाव घेतलं तुम्हाला. अतिशय देशप्रेम. सावरकरांच्या वाङ्मयावर भलतीच त्यांची पकड खूप असते. तेही गेले. मुरलीधर धूत म्हणून एक महात्मा होते. त्यांनी रंगनाथ गुरुजींचे श्रवण केलं होतं. चातुर्मासामध्ये ते वेदांताची पाठ सांगायचे. कधीच महात्मा बाहेर पडला नाही पण खूपच दिवस झाले आत बसले म्हणले जरा फिरून येऊ आणि गेले आणि कोरोनाच घेऊन आले. ते पण गेले. दुसरे आपल्याच परिसरातले ज्यांचं मूळ गाव गार आहे, मला रमेश महाराजांनी सांगितलं, दादा महाराज शिरवळकर, तेही गेले. आणि रामदास महाराज कायकाडी, हे 5 मोठ्या व्यक्ती कोरोनामध्ये गेल्या. वाना उत्पादनांचं मी वाचत होतो आणि त्याच्यामध्ये त्यांनी अनेक शास्त्रातले, मी आता श्लोक सांगणार आहे ते तिथेच पाठ केलेले आहेत. श्यामची आई आपल्याला सगळ्यालाच माहित आहे आणि हिथं सांगितलं तर वावगं ठरणार नाही कारण यांच्या घरामध्ये सुद्धा श्याम आहे आणि श्यामने आजींची खूपच सेवा केलेली आहे. आईसारखा गुरु नाही. आई आपल्याला पावला पावलाला शिकवते. 1-2 प्रसंग सांगतो, जास्त सांगणार नाही.
एके दिवशी श्यामने आंघोळ केली होती. आंघोळ केली होती आणि त्याला फुलं तोडायची होती. आणि आईला श्याम सांगतो, आईने सांगितलं, बाळा देवपूजेला फुलं लागतात, फुलं तोड. त्याचा हात पुरत नव्हता. आईला म्हणलं, आई पायाखाली काहीतरी टाका अगोदर, मी उडी जर मारली तर माझ्या पायाला घाण लागेल. आईने ते पायाला त्याला खाली टाकलं आणि त्याच्यावर त्याने उडी मारायला सुरुवात केली. फुलं काढली. फुलं काढल्यानंतर आईने त्याला सांगितलं, बाळा पायाला घाण लागू नये म्हणून जितका जपतो तितकी मनाला घाण लागू नये म्हणून जप. विठ्ठल विठ्ठल वाक्य अतिशय साधं आहे, पण असं जीवन जगायला अनेक जन्म घ्यावे लागतात महाराज. इतकं सोपं नाही. आमच्यासारखं पाठ करून बोलणं, लोकांचं मनोरंजन करणं खूप सोपं आहे. मी बोलतो थोडं बाबांविषयी, तसं तर बाबांना ते आवडणार नाही. कुणाची स्तुती करू नये, स्तुती अथवा निंदा करावी देवाची, पण मी प्रमाण धरून बोलणारा बुवा आहे, बिगर प्रमाणे बोलणारच नाही. मला एक श्लोकही माहित आहे, प्रत्यक्ष गुरु स्तुत्या परोक्ष मित्र बांधवा कर्मांते दास भृत्याच्या नैव पुत्र तथा स्त्रिया. गुरुची स्तुती तोंडावर केली तरी दोष लागत नाही. आपली स्तुती आपण करू नये, कायला आपली स्तुती करायची सवय असते. वर्णन असं, इंद्रोपी लघुताम याती स्वयंअभ्या पितैर गुणैही. इंद्र जरी स्वतःची स्तुती करायला लागला, मी असा आहे मी तसा आहे, तर इंद्राला सुद्धा लहानपणी येतो. आता जिथं देवांचा राजा इंद्र, तिथं गल्लीचा राजा काकासाहेबाचं काय चालायचं. ऐका, हे बाबांची स्टाईल आहे. गुरुजीची स्तुती तोंडावर केली तरी काही दोष नाही. प्रत्यक्ष गुरु स्तुत्या परोक्ष मित्र बांधवा. आपल्या भावाची स्तुती आणि मित्राची स्तुती तोंडावर कधी करायचं नाही, त्याच्या मागं केली तर चालते. कर्मांते दास भृत्याचं, आपल्या इथं कामाला असलेले गडी, त्यांची स्तुती कामाच्या अगोदर जर केली ना, टोळीवाले जरा ध्यान ठेवा. आपल्याकडे कामाला असलेल्या माणसाची स्तुती जर कामाच्या अगोदर केली तर ते कामच करत नाही. म्हणून कर्मांते, काम झाल्यावर त्यांची स्तुती करायची. शास्त्र सांगतं, नाही व पुत्र तथा स्त्रिया. मुलाची स्तुती आणि बायकोची स्तुती करायचीच नाही. बाया म्हणतात, बुवानी काय सांगितलं हे असलं. नाही, शास्त्र असं आहे, त्याची कारण काय भिन्न आहेत, म्हणून मी नंतर बोलतो. चिंतन हे मानतोय की आई ही आपली जगातली पहिली गुरु आहे. श्यामच्या आईने सांगितलं, बाळा पायाला घाण लागू नये म्हणून तू जसा जपतो ना, तसं मनाला घाण लागू नये म्हणून आयुष्यामध्ये जप. हे वाक्य खूपच महत्वाचं आहे, मार्मिक आहे. दुसरा एक प्रसंग सांगतो, जास्त सांगत नाही मी. लग्नाला गेला श्याम एक दिवशी. मोठ्या श्रीमंताचं लग्न होतं आणि लग्नामध्ये त्या श्रीमंताने आलेल्या वराडी मंडळीला सगळ्यालाच दक्षिणा दिली होती. तुम्ही देता का? तुम्ही लय तर लय नवरदेवाला गाड्या घेऊन देताल, एखादा मुंबई पुण्यात फ्लॅट घेऊन देताल, काय पैसे तुमच्याकडे असतील, सोनं नाणं जास्त देताल, पण आलेल्या वराडी मंडळीला. श्यामने आईला सांगितलं, आई आज लग्नात दक्षिणा मिळाली. हे सांगताना मला जरा म्हणजे काटा यायला लागलाय अंगावर. श्यामच्या आईने श्यामला सांगितलं, बाळा दुसऱ्याचं पैसे घ्यायचा अधिकार त्यालाच आहे ज्याचं जीवन लोकांकरता आहे. गृहस्थी माणसाला दुसऱ्याचे पैसे घेण्याचा अधिकार नाही. विठ्ठल 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 जुना काळ असा होता, लहानपणात सगळ्याला शास्त्र शिकवलं जायचं, त्याच्यामुळे सगळ्या आई वडिलांना शास्त्र माहित असायचं. ते आई वडील आपल्या लहान मुलांना शास्त्र सांगायचे. आताचा काळ असा आहे, सगळ्याच लोकांना टीव्ही माहित आहे, त्याच्यामुळे लहान मुलं समजून घ्या. आता इथे गुह्यतमम शास्त्र, जास्त बोलत नाही मी. आई ती आई असते. आई गेल्यानंतर काय होतं, आई गेल्यानंतर लहानपण संपतं मुलांचं. मग कांताभाऊ असतील, बाबा असतील, त्यांच्या 3 बहिणी आहेत, शशिकला, ऋषिकला, अलकाबाई, नावं लय यमकबाज आहेत मस्तच. वर्णन असं आहे, तदा स वृद्धो भवती तदा भवती दुःखितः तदा शून्यम सर्व जगत यदा माता वियुज्यते. तदा स वृद्धो भवती, माणूस त्यावेळेस म्हातारा होतो ज्यावेळेस त्याची आई मरते. तोपर्यंत तो म्हातारा होत नाही, जरी तर त्याला नातू झालेले असले तरी सुद्धा. जगाच्या दृष्टीने तो मोठा असेल हो, पण आईच्या जवळ आल्यानंतर कितीही मोठा माणूस असला तरी आई म्हणत असते, बाळू ये. बाळू असतो का तो? त्या बाळूच्या हाताखाली कितीतरी माणसं राबणारी असतात. आई गेल्यानंतर आता त्याला बाळू म्हणणारं कोणी राहिलेलं नसतं.
म्हणून त्यावेळेस खरा तो काय होतो, म्हातारा होतो. लहानपण त्याचं संपलं. तदा भवती दुःखिता, त्यावेळेस त्याला दुःख होतं. तदा शून्यम जगत सर्वम, त्याला त्यावेळेस सगळं जग शून्य वाटतं. कधी? यदा माता वियुज्यते, ज्यावेळेस त्याची माता त्याला सोडून जात असते. असं वर्णन एक दोहा आपण सगळ्यांना ऐकलेलं आहे. गुरु गोविंद दोऊ खणे का केला गे पाव, बलिहारी गुरपणे गोविंद दियो बताय, गोविंद दिनो बताय. चुकलं तर माफ करा बरं का. काय आम्ही कुठं बी आडवं तिडवं म्हणणारी माणसं आहे. म्हणजे रागाचा आणि माझा कसलाच संबंध नाही. आम्ही त्यांना नाना म्हणतो, त्यांच्या मुलं त्यांना नाना म्हणतात म्हणून आम्ही आबा महाराजांना नानाच म्हणतो सगळे. म्हणजे आम्ही कुठं बी गोळ्या ठोकणारी माणसं आहेत. मला तुमच्यासारखं म्हणजे मला एकही राग कळत नाही, फक्त एकच राग येतो. मला दुसरा राग येत नाही. हो, म्हणजे मी तोंडावर बोलतो, पहिलवान नाही तिथं. आई साहेबांच्या माहिती दिवशी माझी कथा चालू होती चिंचोरीला. पहिलवान म्हणले, महाराज तुमच्या कथेर एक दिवशी येतोच. काल्याचा दिवस उगवला तरी बाबा आलाच नाही ना. मला काल्या दिवशी नाना सकाळ सकाळ आठवण झाली की हा माणूस म्हणला होता येणार आहे म्हणून. तिथं आलं, मी त्यांना बोलून दाखवलं. तुम्ही घरी गेला त्यांना विचारा. माझा स्वभाव असा, एखादा बोलला आणि तसं नाही वागला ना लई राग येतो म्हणून. मी थोडासा रागीटच माणूस आहे. काय करतात, स्वभावच तसा आहे. बाबासारखं आपल्याला नाही जमत. आपलं जरा तडकापडकी काम आहे. म्हणजे बाबाला मी किती वेळा तर उलट बोललो, ह्यांना माहिती आमच्या खोलीला मंडळीला. स्वभावच आहे, त्याला काय करता. काय वर्णन केले त्याच्यामध्ये? गुरु गोविंद दोऊ खडे काके लागे पाव. वर्णन असं केले तिथं कबीर महाराजांचे दोहे. त्यातला दोहा येतो, देव आणि संत म्हणजे गुरु जर समोर आले तर कोणाच्या पाया पडावं. महाराजांनी असं सांगितलं की देवाच्या पाया पडू नका, तुम्ही संतांच्या गुरुजीच्या पाया पडा. का? कारण गुरुजीने आपल्याला देव दाखवलेला आहे. गुरुजीने जर देव दाखवला नसतं तर आपल्याला कळलंच नसतं देव काळा आहे का गोरा आहे का कसा आहे. मला वाटतं तुकाराम महाराजांचा सुद्धा अभंग आहे ना, तुका म्हणे देव पूजा करत बसला असताना वारकरी जर तुमच्या दारात आले तर काय करायचं? देव तसेच देवाला ढकलून द्यायचे आणि पहिली वारकऱ्याची पूजा करायची. कशा करता सांगितलं? इतके श्रेष्ठ असलेले गुरु, त्या गुरुजीच्या घरी विद्यार्थी जर शिकायला गेले, जुन्या काळात सगळे शिकायला जायचे. शिक्षण झाल्याच्या नंतर गुरुजी त्याला उपदेश करायचे. त्या उपदेशातले सगळ्यांनाच मंत्र माहिती येते. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव. देवाला डावलून ज्या संत महात्म्यांची गुरुजींची पूजा करायची ते गुरुजी सांगतात मातृ आईला देव मानणारा हो, असा त्याचा अर्थ आहे. इतकी आई श्रेष्ठ आहे. आचार्यान उपाध्यायान दश आचार्य, हा एवढा श्लोक सांगतो, पुढे चालतो. उपाध्यायान दश आचार्य, आचार्यानाम शतम पिता, सहस्रम तो पितृन माता, गौरवेनातिरिच्यते. वर्णन असं आहे, उपाध्याय म्हणजे शिकवणारा. उपाध्याय ब्राह्मण, त्या ब्राह्मणापेक्षा 10 पटीने आचार्य श्रेष्ठ आहेत. ब्राह्मणापेक्षा 10 पटीने आचार्य श्रेष्ठ आहे. आता मी जास्त खोलात शिरत नाही. ब्राह्मण कुणाला म्हणायचं ते सगळे नियम असले तर, नाही तर ब्राह्मण कुळामध्ये जन्माला येऊनही नसते नाही ते वागणारे भरपूर आहेत. म्हणून उपाध्यायान दश आचार्य, आचार्य कोणाला म्हणतात? आचार्याची चिंतन असं केलेले, आचिनोतीच शास्त्रार्थम आचार्य स्थापयत्यपि स्वयमप्याचर्यद्यस्तु स आचार्य इति स्मृताः. आचिनोतीच शास्त्रार्थम, शास्त्राचा अर्थ गोळा करतात शास्त्र शिकून. आचार्य नुसता गोळा करत नाहीत, आमच्यासारखे नुसतं गोळा करतात. आचार्य स्थापयत्यपि. बाबाकडे हात केलाय मी, बोलतो आता बाबाविषयी थोडं. आपल्याला सगळ्यालाच माहिती आहे बाबा. तात्याने सुद्धा त्या दिवशी सांगितलं की देवराम बाबा 2 पावलं आमच्यापेक्षा पुढे आहेत. नाथ महाराजांच्या हरिपाठातलं एक प्रमाण मला आठवलं. नाथ महाराज सांगतात, धन्य माय व्याली सुकृताचे फळ. शब्दाकडे थोडं लक्ष द्या. काय करता, मोठ्यांचं ऐकले थोडस, मला विखीस करायची सवय लागली आहे. धन्य माय व्याली सुकृताचे फळ. पुढे नका जाऊ, थोडं मागच थांबा. कोणचं फळ? सुकृताचे फळ. याचे 2 अर्थ, याचे 2 अर्थ.
आंब्याचं फळ म्हणलं की आपल्या काय लक्षात येतं? आंबा लक्षात येतो. आंबा लक्षात येतो ना. तसं नाथ महाराज सांगतात हे सुकृताचं फळ आहे. ज्या आईने ज्या मुलाला जन्म दिला तो मुलगा म्हणजे ते फळ आहे. आणि कशाचं फळ आहे? सुकृत. सुकृत शब्दाचा अर्थ आहे पुण्य. प्रत्यक्ष पुण्य जर तुम्हाला पाहायचं असेल तर कुठंच पाहू नका, ते बाबांकडे पहा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अजून एक सांगतो, या आईने आपल्याला प्रत्यक्षात देवच दिलाय, पण देव देऊन पुढचं जर नाव ठेवलं नसतं तर थोडासा धोका झाला असता. नवनाथ महाराज, काय धोका झाला असता? देव जर कृष्णासारखा दिला असता तर, समजून जातो मी आता, मी थोडं शॉर्टकट मध्ये बोलतो. देव जर कृष्णासारखा दिला असता तर, तुम्ही समजले आता बोलत नाही. देव जर आपल्याला वराहासारखाच दिला असता तर, असं होत नाही, पण एक देवाचेच नाव आहेत म्हणून घेतो मी. देव जर आपल्याला कासवासारखाच दिला असता तर, देवही त्या मातेने दिला तर दिला कसा? रामासारखा दिला. प्रभू रामचंद्रांचं जीवन हे आचार्य प्रधान जीवन तर आहेच, पण आचार प्रधान जीवन आहे. आणि आचार्यवान पुरुष वेदाः असं वर्णन आहे. वेदामध्ये काय सांगितलंय? तुम्हाला शेतातली कामं करताना बघायला जर सवड नसेल ना, मी धाडसाने बोलतो, बाबाकडे बघायचं. विठ्ठल 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 ओवी सांगतो, निराधार बोलणार नाही. ज्ञानेश्वरी कंठस्थ मंडळी बसलेले, ते म्हणते आमच्यासारखं काहीच सांगितलं नाही, सगळ्याला धरून चालतो. आता इंदूरकर बंद झालाय तर आपणच थोडं शिरू त्यांच्याकडे. ते सगळ्याची नावं घेतो, एवढी पाठ नाही केली मी. 16वा अध्याय संपला. 16व्या अध्यायाच्या शेवटचा श्लोक आहे, तस्मात् शास्त्रम प्रमाणम ते कार्याकार्य व्यवस्थितो ज्ञात्वा शास्त्र विधानोक्तम कर्म कर्तुमिहारसी. भगवान अर्जुनाला सांगतात कसं वागावं, कसं वागू नये, याच्या बाबतीमध्ये डोकं चालवायचं नाही, शास्त्र सांगन तसं वागायचं. प्रभू रामचंद्रांचं जीवन आहे. प्रभू रामचंद्रांना वनामध्ये कळलं आपले वडील गेलेले आहेत, पिंडदानाचा विधी चालू आहे. पिंडदान करताना रामायणामध्ये वर्णन असं की दशरथाचा हातच तिथं वर आला पिंड घेण्याकरता. आणि मग त्यांनी गुरुजींना विचारलं, गुरुजी पिंड मी दर्भावर ठेवू का हातामध्ये देऊ? शास्त्रामध्ये काय सांगितलेले? गुरुजींनी सांगितलं, शास्त्रामध्ये असं सांगितलं की पिंड दर्भावरच ठेवायचा. वडिलांचा हात वर आलेला असताना सुद्धा हातावर पिंड न ठेवता प्रभू रामचंद्रांनी कुठं ठेवला? दर्भावर ठेवला. कशाला सांगतोय? आचार्यवान शास्त्र म्हणेल जी ते राज्यही तृणमानावे. म्हणून 16व्या अध्यायात सांगितलं जसं शास्त्र सांगतं. अर्जुनाने लगेच शंका केली 17व्या अध्यायामध्ये. नवेचे तो देश, नवेचे काळा अवकाश, जो करवे शास्त्राभ्यास तोही दूरी. ज्या देशात जाऊन शिकायचं त्या देशामध्ये पावित्र्य राहिलं नाही, शिकवणारा मिळत नाही. बरं शिकवणारा असेल तर शिकणाऱ्याची इच्छा नाही. अलीकडे आमच्यासारखे कीर्तनकार मोबाईलमध्ये ऐकून कीर्तन करायला लागले. ना आमच्या जीवनात आचरणाचा तपास ना काय ना काय. आम्हाला थोडा आवाज देवाने दिला, आम्ही काय काय गाणी बसवली, आम्ही लागलो म्हणायला. अर्जुनाने शंका अशी केली की माणसाने कोणाकडे, बरं आता बारकावा काढतोच, चला काय आज 2-4 तास कीर्तन झालं तर चालेल ना. लोक म्हणतील बुवा तुम्हाला काय आम्हाला काकड्याला उठायचंय, आपण इथंच काकडा करू, जाऊ दे आजच्या दिवस. अर्जुनाने शंका अशी केली की ज्यांना शास्त्र कळतं, जे शास्त्र शिकलेले आहेत त्यांचा उद्धार होईल याच्यात काही शंका नाही. ज्यांना शास्त्र कळतही नाही, आपला उद्धार करून घ्यायची इच्छाही नाही, त्यांच्याविषयी काळजी करायचं काही कारणच नाही. म्हणजे शाळा शिकायची नाही, शाळेत गेलाच नाही, तो पास होईल का नापास होईल हे काय सांगावं लागतं का? नापासच आहे तो. अर्जुनाची इच्छा अशी की ज्याला तीव्र शाळेची इच्छा आहे, म्हणजे पास व्हायची इच्छा आहे, पण ज्याला अभ्यास करता येत नाही त्याची गती काय? मूर्खा मुमुक्षा येथ काय गती पा. प्रश्न विचारलेला आहे, गंमत आहे त्या श्लोक वयाची. चिंतन करायला लागले की खूपच आनंद आहे. कोणाला कशात आनंद, कोणाला कशात आनंद. आम्हाला लागली थोडी सवय चिंतनाची. प्रश्न विचारला 29 क्रमांकाच्या ओवीत आणि उत्तर दिलंय 92 क्रमांकाच्या ओवीत. आकडे उलटा करा फक्त तुम्ही. एवढी गंमत आहे ज्ञानेश्वरी, खूपच गंमत आहे. प्रश्न किती ओवीत विचारलाय? 29 क्रमांकाच्या ओवीत प्रश्न विचारलाय आणि उत्तर किती दिलंय? आकडा उलटा करायचा 92 क्रमांकाच्या ओळीत. म्हणजे प्रश्न उत्तर शोधा ज्ञानेश्वरी खूपच सोपी आहे. शिशुपालाला 100 शिव्या
देवाला दिल्या शिशुपालाने, मारलं किती 101 वेशवीला. ज्ञानेश्वरी उघडून बघा, उद्या गेल्या बरोबर 101 ओवीतच ज्ञानोबराने त्याला मारले. ज्ञानोबराने 101 क्रमांकाच्या ओवीतच त्याला मारले. ही ज्ञानेश्वरीचा विशेष आहे. काय सांगत होतो मी? म्हणा कीर्तन बाबांचं. कुठं आलतो आपण? भैरव बस्तीवर. मूर्खा मुमुक्षा येतं काय गती. एवढे सांगतो, पुढे चालतो. ज्ञानोबराने गोड उत्तर दिलेले. मनोनी आपुलाली आपली शास्त्र अनिष्ठिती कुसरी, जाणे तया ते श्रद्धाळूवरी तो मूर्खुही तरे. मूर्खा मुमुक्षा येथे काय गती पा. प्रश्नात काय शब्द आहे? मूर्ख मुमुक्षुला काय गती. उत्तर देताना दिले मूर्ख मुमुक्षुला ही गती आहे. असं जे वागतात ना, तेनेची पंथे चालू जाता, तेनेची पंथे चालू जाता, न पडे गुंथा कोठे काही. तुकाराम महाराज ज्ञानोबरायांचा अभंग. मार्ग दावणे गेले आधी. तुम्ही त्यांच्या मागे डोळे झाकून जा. भागवतात गोड श्लोक आहे भक्तीचं वर्णन करताना. या नास्थाय नरोराज न प्रमादित करीचित, धावन्य मिल्यवा नेत्रे न स्खलेन पते देह. या मार्गाचा आधार घेऊन डोळे झाकून जरी तुम्ही चालले तरी पडण्याची भीती नाही. कशा करता सांगतोय? इतकं पवित्र आचरण बाबांचं आहे. आपल्याला तर जेवणाचा नियम माहितच आहे. मला नाही जमत तेवढं. मी कांदा लसूण खातो, कबूल करतो, कीर्तनात खातो मी. बाकी जरा पाळतो, बिगर माळ करायच्यात मी बी नाही जात. थोडं थोडं लागली सो, पण सगळी कधी लागायची काय? कधी लागायचो महाराज? तुमचं कसं काय? बरं झालं आपल्या पक्षाचा पाठिंबा मिळाल्या, मग काहीच अडचण नाही आपल्याला. म्हणजे मग आता आभाराला जरा बोलायला. हो, हा विनोद झाला. तुम्ही खूप हसले, पण परमार्थात ह्याचं काहीच काम नाही. जोपर्यंत आपलं आचरण बदलत नाही ना, तोपर्यंत आपल्या ह्या परमार्थाला काडीची किंमत नाही. परमार्थात देहात काय बदल होत नाही हो. परमार्थ बदलायचा, आपल्या सवय बदलायच्या. सवय बदलायच्या. बाबा खूप, म्हणजे बाबांची मी कीर्तनं खूप ऐकली, पण ती कीर्तनं बाबा लोकांना सांगतेत असं म्हणून मी कधीच ऐकलं नाही. मला सांगतेत असंच ऐकलं. म्हणून आज मी तुमच्या पुढे उभा आहे. आणि मी थोडं जाहीर सांगतो की गावातल्या सगळ्या महाराज लोकात बाबाचं जरा माझ्यावर विशेष प्रेम आहे, म्हणूनच कीर्तन दिलंय. विठ्ठला विठ्ठल. तसं बाबांनी मला कधीच सांगितलं नाही काका तू असं कर. म्हणजे बाबापाशीच राहिलो मी आळंदीत. बाबांच्या तोंडा विचारा, बाबांनी मला कधीच सांगितलंय का तू ह्याचा अभ्यास कर, असं कर जा. एक शब्द चकार मला कधी सांगितलं नाही बाबांनी, कधीच नाही. फक्त एकदा आठवतं, मी डॉक्टर महाराजांच्या पाठाला निघालो होतो वेदांत ऐकायला. मला म्हणले कुठं चाललाय? म्हणलं चाललो डॉक्टर महाराजांच्या पाठाला. ते म्हणले हे वेदांती होते का काय? एवढंच म्हणजे फक्त मला आठवतंय. एवढं फक्त बाबा बोललेत मला. बाकी बाबांनी मला कधी काय सांगितलंय मला तरी आठवत नाही, नाही सांगितलेलं. काही माणसं सांगून शिकवत असतात आणि काही माणसं वागून शिकवत असतात. वागून आणि वागण्यात जोपर्यंत बदल होत नाही, सांगण्याला काहीच अर्थ नाही. दारू पिणारा सांगायला लागला दारू पेत जाऊ नये, फुल चिंग होऊन आला होता. नानो पेत जाऊ नये. दारूने पैशाचा नाश होतो, शरीराचा नाश होतो, घरातलं वातावरण चांगलं नसतं. हे कोण सांगतंय? किती लोकांवर परिणाम होईल. आमचं कीर्तन करायचं तसंच झालंय. भूत आलाय कीर्तन करायला. आपण काळ्यावाडीतच राहतोय. दगड उचललं की जसा इचू निघतो तसं कोणच्या बी घरातून बुवा निघायला लागलाय. ना आचरणाचा तपास, ना काकडा पाठ, ना हरिपाठ पाठ, ना वारीची साधना. वारीच्या काळात हे कीर्तन जोडत फिरते. जरा कडूचही बोलायला बरं का, पण असं त्या खरं कडू बोललेलं काय. तुम्ही मला बोलवायचं नाही, मी थोडंच पांढरेट आलं तुमच्याकडे तेव्हा. काय कशा करता बोलतोय? मूर्तिमंत आपल्याला परमार्थ काय करायचा आहे हे शिकवणारं व्यक्तिमत्व ज्या मातेने आपल्याला दिलं, ती माता किती पवित्र असेल. म्हणून सुकृताचं फळ एक. आणि दुसरा अर्थ असा आहे, सुकृताचे फळ म्हणजे आईंच्या सुकृताचं म्हणजे पुण्याचं फळ असं आहे की असं रत्न जन्माला आलं. पवित्र ते कुळधन. एकच ओवी सांगतो ना, अभंगाकडे येतो ऐका. दशकरे विद्येला मी ती ओवी सांगितली होती. नाथ महाराजांनी भागवतात गोड चिंतन केलेले. स्वानंदे भगवत भक्ती तेने सर्व भूते सुखी होती, पुत्रे केल्या भगवत भक्ती आत्त उद्धरती माता पितरे.
मुलाने जर भगवत भक्ती केली तर आप्तांचा उद्धार आहे, माता पितरांचा उद्धार आहे. खरं तर असं आपण ऐकतो की आईवडिलाच्या ऋणातून आपण कधीच उत्तीर्ण होऊ शकत नाही. आपण जरी आपल्या शरीराची कातडी काढून त्याच्या चपला करून आई वडिलाला घालायला दिल्या तरी सुद्धा आई वडिलाच्या उपकारातून उत्तीर्ण होत नाही. पण एका महात्म्याने असं सांगितलेले आपण उत्तीर्ण होऊ शकतो आपण जर आपल्या आई वडिलाला परमार्थाच्या मार्गाला लावलं तर. दुसरंच नाही, दुसऱ्या कशानेच नाही. कारण परमार्थाची साधना अशी आहे, एकदा परमार्थाची गोडी अंतःकरणात निर्माण झाली तुमच्या संसाराला किंमत नाही. तावत कर्माने कुर्वीत न निर्विदेत यावता मत कथा श्रवणादो श्रद्धा यावन्न जायते भागवताचा श्लोक आहे. आणि म्हणून अशा प्रकारचं रत्न ज्या मातोश्रीने आपल्याला दिलेलं आहे त्यांच्या निमित्ताने या ठिकाणी हा उत्सव चालू आहे. आणि मी चिंतना करता नाथ महाराजांचा अद्वैतपर प्रकरणातील हा अभंग आज सेवेकरता निवडलेला आहे. अभंगाचा सरळ अर्थ सांगतो. खरं तर सुरुवातीला सांगायला पाहिजे पण आता चला अभंग सुरुवात आताच केली. नाथ महाराज सांगतात सकळ प्रपंचाचे भान ते तव मृगजळा समान. नाथ महाराज सांगतात मला हा सगळा जो प्रपंच दिसतो तो मृगजळासारखा दिसतो. विचारलं जन्म मरणाचं काय? जन्म मरणा पुरता. नाथ महाराज सांगतात मी जन्म मरणाला पुरून टाकले म्हणजे माझी त्याच्यावर सत्ता आहे, आता ते माझ्यापर्यंत येऊ शकत नाहीत. गुणत्रया ते नातळता. 3 गुणाला मी आकळत नाही, 3 गुणामध्ये सापडत नाही. जगामध्ये कसं जगता? प्रपंचाची अलिप्त युक्ती ऐसी आहे देह स्थिती. या प्रपंचामध्ये अर्थात हे वर्णन खरं देवराम बाबांचंच आहे. बोलतो नंतर अभंगाचा अर्थ सांगताना अजून एक देही असे अलिप्त वृत्ती प्रपंची न दिसे भान शरण एका शरण जनार्दन. प्रपंची न दिसे भान. भान शब्दाचा अर्थ ज्ञान असा आहे, भान शब्दाचा अर्थ अनुभव असा आहे. आणि अनुभव या शब्दाला धरूनच प्रस्तावना करून घुसतो अभंगात. विठ्ठल विठ्ठल नाथ महाराजांनी अनुभव आपला संसाराविषयीचा मांडलेला आहे असं म्हटलं तर काहीच अडचण नाही. किंवा परमार्थाची एक स्थिती नाथ महाराज या अभंगामध्ये मांडतात. संसाराच्या प्रांतामध्ये परिस्थितीला किंमत आहे आणि परमार्थाच्या प्रांतामध्ये स्थितीला किंमत आहे. स्थिती आणि परिस्थिती याच्यात अंतर काय आहे? काय नाही, परी हा उपसर्ग लागलेला आहे. परपरा अपसम अनु निवी हे जे उपसर्ग आहेत त्याच्यामध्ये परी हा एक उपसर्ग आहे. स्थिती या शब्दाला तो लागलेला आहे. एक सांगतो म्हणजे थोडं जनरल आहे पण ह्या शब्दाला धरून आहे. एका महात्म्याकडे लोक गेली आणि महात्म्याला प्रश्न विचारला महाराज तुम्ही स्वस्थ आहात ना? आता हे जरा जास्त ज्यांना ऐकायचे संस्कार आहेत त्यांनाच कळत मी काय बोलतोय ते. लय वरची कीर्तन ऐकणार माझं कीर्तन जरा काय जड जातं. काय तुम्ही स्वस्थ आहात ना? तुम्ही शब्दाकडे थोडं लक्ष द्या. स्व म्हणजे स्वतः आणि स्थ म्हणजे राहणं. या स्वस्थ शब्दाचा अर्थ आहे तुम्ही स्वतःमध्ये स्थित आहात ना, शब्दाचा अर्थ असा आहे. त्या महात्म्याला काय प्रश्न विचारला? तुम्ही स्वस्थ आहात ना? महात्मा म्हणला तुझा प्रश्नच चुकीचा आहे. काय त्याने कोणत्या दृष्टीने त्याला विचारायचं होतं तब्येत चांगली का? आपल्या थोडं गावरान भाषेत बोलायचं झालं त्याला काय म्हणायचं होतं, पण त्याने काय विचारलं तुम्ही स्वस्थ आहात ना? महाराज म्हणले मी स्वस्थ आहे म्हणून तर देहाचं काहीच मला घेणं देणं नाही. जो स्वस्थ नसतो त्याला देहाचं घेणं देणं असतं सगळं. कशा करता सांगतोय? परमार्थामध्ये स्थितीला किंमत आहे म्हणून परमार्थाचा अनुभव श्रेष्ठ आहे. 2-4 विकल्प सांगतो, भरपूर करता येतील पण वेळेच्या मर्यादेत थोडे सांगतो. परमार्थाचा अनुभव आणि संसाराचा अनुभव याच्यामध्ये काय अंतर आहे? परमार्थाचा अनुभव हा सुखरूप आहे आणि संसाराचा अनुभव हा दुःखरूप आहे. एक परमार्थाचा अनुभव हा अविनाशी आहे, संसाराचा अनुभव हा नाशवंत आहे. नाशिवंत असा शब्द नाही बरं का, नाशवंत. जे जे कर्म धर्म नाशिवंत नाही, नाशवंत असा शब्द आहे. आपण नाशिवंत सरसकट म्हणतो. तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म जे जे कर्म धर्म नाशवंत असा पाठ आहे. नाशिवंत कुठंच नाही, तुम्ही आता शोधून बघा. आपल्या तोंडात बसले सरस आपण म्हणतो, ठीक आहे. भावनेने म्हणल्यावर त्याला बी आधार आहे तुकोबारायांच्या चरित्रामध्ये. कोंडोबा नावाचे भक्त होता तुकोबारायांचा आणि त्याचा एकच अभंग पाठ होता. काय काय माणसं गावात असे असतात त्यांचा एकच अभंग असतो, कुठं भजन असू द्या तेच म्हणतात, पण श्रद्धा असते त्यांची. आणि कोंडोबा तोच अभंग म्हणायचा, त्याचा अभंग पाठ होता. द्वारकेचे केने आलियाची ठाया पुढे भक्त राया चोजवित. अभंगात चोजवित शब्द आहे पण त्याचा पाठ होता चोदवित. कुठं गेले की तो म्हणायचा द्वारकेचे केने आलियाची ठाया पुढे भक्त राया चोदवित.
तिथं शास्त्र शिकलेले रामेश्वर भट्ट कीर्तनार असायचे. ते म्हणले काय चुकीचं म्हणतंय येड. ते गेले आणि त्याला सांगितलंय हे असं म्हणत नको जाऊ. चोदवित काय म्हणतोय. चोजविता नाही चोजविता असा पाठ आहे. आणि त्याला वाटलं तो म्हणजे रोज भजन असायचं तुकोबारांचं. तो भजनात उल्हासाने म्हणायचा. 2-3 दिवस झालं तो काहीच म्हणाना. चेहरा टाकून बसलेला होता. तुकाराम महाराज म्हणजे ह्याला काय झालं. उल्हासाने माणूस परमार्थाला लागला होता आणि काय झालं मध्येच. आणि कोंडोबाकडे गेल्यानंतर म्हणले हे असं असं झालंय. तुकाराम महाराज त्याच्याकडे गेले. म्हणले मूर्खा हा भावनेने म्हणतोय. विद्वानाची जेवढी भावना नसते तेवढी सामान्याची कधी कधी असू शकते. कोण जाणे कोणा घडे उपासना कोण या वचनाप्रती पावे तुकोबाराय सांगतात. आणि त्याला सांगितलं रामेश्वर भट्टाने जाऊन तुम्ही म्हणताय तेच बरोबर आहे. आमचं शास्त्र सगळं चुकीचं आहे. म्हणत जा म्हणत जा. कशा करता सांगतोय. नाशवंत म्हणलं तरी श्रद्धा असेल तर ते चुकीचं नाही याच्याकरता मी सांगितलं. पण कळल्यानंतर कशाला चुकीचं म्हणायचंय. विठ्ठला विठ्ठला 2 विकल्प सांगितले. संसाराचा अनुभव दुःखरूप आहे. परमार्थाचा सुखरूप आहे. संसाराचा अनुभव नाशवंत आहे. परमार्थाचा अनुभव अविनाशी आहे. परमार्थाचा अनुभव दुसऱ्याला सांगता खरं तर वेदांताच्या दृष्टीने चिंतन केलं तर सांगता येत नाही. सांगता हे नाही सुख कीर्ती मुख न पुरे आवडीने सेवन करू जीवेचे धरू जीवेची. काल प्रमाण द्याला ना कीर्तनामध्ये. प्रेमाने सांगता बोलता दाविता अनुभव चित्ता चित्त जाणे. परमार्थातला अनुभव सांगता येत नाही. मुक्ताला सांगता येत नाही. पण ज्ञानोत्तर भक्ती करणाऱ्या महात्म्याला तो सांगता येतो. तो सांगावा. परमार्थातला अनुभव सांगता येतो. संसारातला अनुभव सांगता येत नाही. कसं झाले म्हणले महाराज तुमचं विठोबरकमय भजन झालं मला थोडं बोलायचे बोलू द्या. म्हणजे काय बोलायचे. काय नाही काल पोराने 4-5 चपला हाणले ते तेवढं लोकांना सांगायचे. सांगता येतं का. संसारातला अनुभव सांगता येत नाही. सांगता येत नाही. परमार्थातला अनुभव सांगावा सांगता येतो. भरपूर विकल्प आहेत. आता जास्त विकल्प करत बसत नाही. संसारात येणारा अनुभव प्रत्येकाचा वेगळा वेगळा आहे. प्रत्येकाचा वेगळा आहे. माझ्या क्षेत्रातला अनुभव मला असेल. तुम्ही शिक्षक आहात तुम्हाला शाळेतले अनुभव असतील. कुणी शेतकरी असेल त्याला शेतीतला अनुभव असेल. कुणी काय बागावाले अलीकडे बागा आहेत भरपूर चांगलं आहे. सगळ्यांनी प्रगती करावी. सगळ्याची प्रगती व्हावी संतांची हीच अपेक्षा आहे. पण नीतीने नियमाने असावी ती. त्याची बागाचा अनुभव असेल. आता ऊस आहेत सगळ्याचे काही ऊसाचा अनुभव असेल. संसाराच्या क्षेत्रामध्ये प्रत्येकाचे अनुभव भिन्न भिन्न आहेत. पण परमार्थाच्या क्षेत्रामध्ये सगळ्याचा अनुभव एकच आहे. हा विशेष आहे. एकच आहे. मला वैद्यबाबा आठवले आता. वैद्यबाबाचे एक वाक्य असायचे. एक एकाला नाही एक सर्वाला नाही सर्व सर्वांना नाही सर्व एकाला नाही. कळलं का. काय 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 जात असं काय 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 एक एकाला नाही एक सर्वांना सर्व सर्वांना सर्व एकाला नाही. कळलं का. म्हणजे एक एकाला नाही. एक अनुभव सर्वाला नाही. सर्व अनुभव सर्वाला नाहीत. आणि सर्व अनुभव एकाला नाहीत. ही संसाराची अवस्था आहे. परमार्थामध्ये मात्र सगळ्याचा अनुभव एकच आहे. देव सुखरूप आहे. असंच सगळे संत महात्मे सांगतात. सर्व सुखाचे आगर आपण पाठायचे म्हणू अगोदर. बापरखुमा नरहरी महाराज सर्व सुखाचे आगर मने नरहरी. जनाबाई महाराज सर्व सुखाचे आगर चनी मने. तुकाराम महाराज तुका मने माझे हेचे सर्व सुख. तुम्ही शब्दाकडे लक्ष द्या. संत वाङ्मय इतकं वरून वरून अभ्यासण्याचं नाही. जिथं जिथं शब्द वापरलाय तिथं तिथं सर्व सुख असा शब्द आहे. गुलेबाबा सांगायचे बरोबर आहे. गुलेबाबा वा संत वाङ्मयामध्ये जिथं जिथं सुख शब्द आलाय त्याला सर्व शब्द जोडूनच आलेला आहे. आणि तो देवाचा वाचक आहे. सर्व सुखाचे आगर. सगळ्याचा अनुभव एकच आहे. संसारामध्ये सगळ्याचा अनुभव वेगळा आहे. कोणाचा मुलगा वडिलाचा ऐकत असेल. कोणाचा पैसे देत असेल. कोणाचा सांभाळत असेल. कोणाचा सांभाळत नसेल. कोणाचा डाफरत असेल. कोणाचा मारत असेल. हे प्रत्येकाचे अनुभव वेगळे. परमार्थाच्या क्षेत्रामध्ये सगळ्याचा अनुभव एक आहे. आणि म्हणून संसारातले अनुभव आल्यानंतर जीवनाची कृतकृत्यता नाही. परमार्थाचा अनुभव आल्याशिवाय जीवनाला कृतकृत्यता प्राप्तच होत नाही. कृतकृत्य होण्याकरता त्या अवस्थेवर जावंच लागतं. म्हणून ऐका आता. आणि 3 भेद सांगतो ना अभंगात येतो. मी अगोदर दुसरं चरण सोडवतो कारण आपलं मरणाच्या संबंधाने आपल्याला थोडं चिंतन मांडायचे. म्हणून सामान्य संसारी लोकांचा मरणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. साधकाचा मरणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. आणि जीवन मुक्ताचा मरणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. सामान्य संसारी लोकांचा मरणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन काय आहे. उखटे मरण आयसे काय आहे. ज्ञानोबाराय सांगतात.
ओकड म्हणजे वाईट आहे हो संसाराच्या दृष्टीने मरण. कोणाला मारावं वाटतं सांगा बरं? कोणाला मारावं वाटतं? हात वर करा, कीर्तन करायचं सोडून देतो. कोणाला मारावं वाटतं? अहो कितीही पोराने त्रास देऊ द्या, कितीही सुनाने भांडी आपटू द्या, कितीही जेवणाचे हाल होऊ द्या, तरी पण मला वाटतं काय? आगा मर हा बोल, मला वाटत नाही याच्यात नवल नाही. तू मर असं म्हणलं तरी राग येतो. बोलता काय? तू मर असं म्हणलं का नाही तरी राग येतो. लोक तर वाटच बघत असतात. शेजारी म्हणती मरे ना का मेला, बाईल म्हणे खर, मरता तरी बरे. सगळे 14व्याच्या जेवणाची वाटच बघत असतात, तरी बी हे जात नाही. कशा करता सांगतोय? पण ज्ञानोबारांनी सतीचं वर्णन करताना मात्र ओ कटे मरण आईसे तेही आले अग्नी प्रवेशे परी प्राणेश्वरोद्देशेन ते गणित सती. वाईट आहे मरण संसारिकाच्या दृष्टीने. कोणालाच मरावं असं वाटत नाही. का वाटतं? तुम्हालाच काय, मला बी वाटत नाही. मी कीर्तनात म्हणलं की ह्या गावातले सगळेच मारणार आहेत, ह्या गावातले सगळेच मारणार आहेत. कीर्तनाला एक बाई आली होती शेजारच्या गावची. ती लागली हसायला म्हातारी. मी म्हणलं आजी का हसताय? नाही बुवा तुमचं वाक्य लयच गोड होतं आता. म्हणले काय? तुम्ही सांगितलं ना सगळे मारणार आहेत ह्या गावातले, मग तुम्हाला काय झालं? ती म्हणले मी ह्या गावातलीच नाही. अगं बाई कुठली बी असली तरी शेवटी सगळ्याला आया है सो जाएगा राजा रंक फकीर, कोई सिंहासन चढ चला कोई बंधा जंजीर. सगळ्याला एक ना एक दिवस इथून जायचंय. पण संसारात मरण कोणालाच आवडत नाही. आपण मरू नये म्हणून डायबिटीज झालेला असतो, पायाला जखम झालेली असते. डॉक्टर सांगतात हे बघा तुमची 2 बोटं तुम्हाला काढून टाकावं लागते, नाही तर 2 महिन्यातून गुडघ्यातून पाय तोडावं लागेल तुम्हाला. तो म्हणतो डॉक्टर साहेब बोट तोडा पण मला जागवा. पुन्हा ते दुखणं वाढतच जातं, जीभ काय आवरत नाही, गोडगोड खातच राहतो. पुन्हा डॉक्टर सांगतात आता तुमचा गुडघ्यातून पाय काढावा लागतोय, नाही तर मग तुम्हाला कमरेतूनच पाय काढावा लागेल. तो म्हणतो बघा गुडघ्यातून पाय काढा पण मला जागवाच. जीवन सगळ्याला प्रिय आहे, कुणालाच मरावा असं वाटत नाही. का वाटत नाही याचं वेदांताने कारण सांगितले. आपलं स्वरूपच कसं आहे? शाश्वत आहे ना. फक्त गडबड अशी आहे की आपण स्वरूप समजतो कोणाला? शरीराला समजतो, आणि शरीर हे काय आपलं स्वरूप नाही. चला तुम्ही सगळे ऐकताय माझं आडनाव पाहणे, मी पाहतोय तुम्हाला. एका गावात गेलो होतो, सहज विचारलं का हो तुमचं नाव काय? त्यांनी सांगितलं काय अमुक अमुक पाटील. म्हणलं हे अमुक अमुक पाटील हे नाव तुमचं आहे का तुमच्या देहाचं आहे? तो म्हणलं माझ्या देहाचं आहे. म्हणलं तुमच्या देहाचं म्हणजे नेमकं कानाचं आहे का हाताचं आहे का पायाचं आहे का नाकाचं आहे, कशाचं आहे? तीर्थावळीतले गोड प्रसंग आलाय. नामदेव महाराज ज्ञानेश्वर महाराज यात्रा करून आले, तीर्थयात्रा करून. भगवान परमात्म्याने सांगितलं तीर्थयात्रा करून आल्या मावंद घालावं लागतं. केलिया कष्टाचे होईल सार्थक, सांगेन ते ऐक वचन माझे. आणि मग काय? क्षेत्रवासी द्विज सुशील सदाचार, जे का पुण्यसागर भुईदैवत, त्यांना काय करा? जेवायला बोलवा. बरोबर सगळे जेवायला. आता देव वेगळे, चहूवर्णा वेगळी दिसे याची लीला तीर्थावळीत वर्णन आहे. देवाचं वर्णन केलंय. ब्राह्मणाला शंका आली, म्हणजे खाल्ल्यावर शंका आली बरं का, ही मोठी गंमत आहे. खाताना कोणीच बघितलं नाही, दाबून हाणलं उगं. किती खाल्लं? मी तर विनोदाने नेहमीच सांगत असतो, काय काय माणसं हित हात लावतात जेवतात. मी म्हणलं असं का करतात? ते म्हणले महाराज तुम्ही रोज लोकांचं खाताय तुम्हाला कळत नाही. म्हणलं कळत नाही म्हणून तर अडाणी राहिलो बा, सांग कसं करता? असं करतो. तो म्हणला महाराज ही जागा जोपर्यंत ह्या जागेसारखी होत नाही तोपर्यंत खायचं असतं. ही जागा ह्या जागेपर्यंत सारखी होत नाही. एकाने तर सुतुळी बांधली होती कमरेला. मी म्हणलं का सुतुळी बांधली? महाराज म्हणला अंदाजच लागत नाही किती खातो. सुतुळी तुटली, जेवण बंद. महाराज त्या ब्राह्मणाने पोटभर जेवण केलं आणि मग शंका कुशंका चालू झाल्या. जातीचे हे शिंपी विश्व जाणे याते आणि तुम्ही सांगा ती जेवविले. नामदेव महाराज जातीने शिंपी, तुम्ही खुशाल सोबत घेऊन त्याला जेवण घातलं. आणि मग तिथं नामदेव महाराज विचारतात नामा ऐसे नाव कवनिया अवयवा, हे सांगा देवा साच करोनी. सांगा म्हणले नामा हे आव माझा हाताचं आहे का पायाचं आहे का कोणाचं आहे? कशा करता सांगतोय मी? आपण नेमकं कोण आहे याचं ज्ञान नसल्यामुळं आपण या देहाला, मरक्या नासक्या तुसक्या देहाला आपण आपलं स्वरूप समजून बसलो. आणि गडबड अशी झाली
की जे मरत नाही त्याच्याकडे कुणाचंच लक्ष नाही, जे मरतं त्याच्याकडे लक्ष आहे. आणि मरणारं काय राहतं का? रामायणामध्ये कुठे चिंतन आहे? वालीला मारलं, तारा तावतच आली देवाकडे. देवा, मी असं काय पाप केलं होतं म्हणून मला तुम्ही दुःख दिलं? भगवान म्हणले, मी तुला काय केलंय तेव्हा? काय केले म्हणजे? माझ्या मालकाला तुम्ही मारलं म्हणजे वैधव्य कोणाला आलं? मला आलं. देवाच्या लक्षात आलं, हो खरे. म्हणजे तुझं काय म्हणणे? काय म्हणणे म्हणजे माझ्या नवऱ्याला तुम्ही का मारलं? मग देवाने त्याला विचार, अध्यात्माला म्हणायचा विषय आला गोड हा. देवाने विचारलं, सांग म्हणले, तू देहाना तुझ्या नवरा मानत असशील तर हे बघ, हे देह तिथं पडलाय तुझा आणि नवरा घेऊन जातो. चल होय, चल तिला. तू जर देहाला नवरा मानत असशील तर मेलेला नवऱ्याचा देह इथं पडलाय, घेऊन जा. देहाला जर तो नवरा मानत असशील तर घेऊन जा ना. आणि तू जर आत्मस्वरूपाला नवरा मानत असशील तर हे कधीच मरत नाही. न जायते म्रियते वा कदाचित नायम भूत्वा भविता वा न भूयः अजहा नित्यः शाश्वतः अयम पुराणः. गीता वर्णन करते. याला मरण नाही. अमर हा खरे की पहा. पण हे सामान्य संसारी लोकांना कळत नाही. म्हणून सामान्य संसारी माणसाच्या दृष्टीने मरण दुःख रूप आहे. आता साधकाच्या दृष्टीने मरण कसं आहे? मरणाचे महात्म्य म्हणून हिराबाई ठक्कर यांचा ग्रंथ एक छोटा आहे अगदी, त्याच्यात 10-11 विकल्प दिलेत. जेवढे आठवते तेवढे सांगतो आता. विठ्ठला 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 मरण किती चांगलं आहे याचं चिंतन केले. मरणाचे महात्म्य आपण संतांचं महात्म्य ऐकलं, देवाचं महात्म्य ऐकतो. सामान्य संसारी माणसं महात्म्य सांगण्यात पटाईत असतात. मी तर विनोदाने सांगतो, महात्म्य म्हणजे मोठेपणा. मोठेपणा सांगितल्याशिवाय जगामध्ये काहीच चालत नाही. जगातला व्यवहार. आपण सगळे पंढरीची वारी करतो, सगळे वारकरी. आता सगळे घरातलंच वातावरण आहे, आपले नेहमी एकत्रच असणारे. तिथं जाहिरात चालते. मी विनोदाने सांगत असतो, श्याम महाराज कशात जाहिरात चालते? रसाच्या गाड्या असतात बघा, ते काय त्या गाड्यावर नाव आहे बरं? हा, विठाई रसपानगृह. हा, पंढरपूरच्या वाटाने. हा, ते सांगतोय मी. ते जाहिरात करतात, या 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 माऊली, या या या. आबा बाबा बाबा बाबा, गर्दीच गर्दी, गर्दीच गर्दी. बायकान, पोरण, लेकरन, बाळ. आबा बाबा बाबा बाबा, इकडे बघा तिकडे घ्या. 5 रुपये माऊली, 5 रुपये. चंद्रभागेच्या पवित्र पाण्यावर पोचलेल्या उसाचा रस माऊली, घ्या घ्या घ्या. मला अशी शंका येते, चंद्रभागेच्या पाण्यावरचा रस ऊस पुण्याला कसं काय गेला? कशा करता सांगतोय? जाहिरात केल्याशिवाय जगामध्ये काहीच चालत नाही हो. आपण सगळ्या जाहिरात ऐकतो, पण या ठिकाणी मरणाची जाहिरात सांगितलेली. किती मरण भारी आहे. वाईट नाही मरण, किती मरण भारी आहे का? पहिला मुद्दा, मरण माणसाला पाप करण्यापासून वाचवतं. अनेक प्रकारची पाप करतो आपण. म्हणून भागवतामध्ये असं वर्णनच आहे. मला वाटतं 6व्या स्कंदाला हिरण्यकशिपूचं चरित्र सांगताना सुरुवातीला शंका विचारलेली आहे. शंका अशी विचारलेली की तुमचा देव जर सगळ्याला समान आहे असं वर्णन आहे, समम सर्वेषु भूतेषु, तर मग भक्ताचं रक्षण करतो आणि राक्षसाला का मारतो, अशी शंकाच या सुरुवातीलाच. त्याचं उत्तर देताना गोड उत्तर दिलेले, देव मारतो म्हणजे चांगल्या करताच मारतो. मनुस्मृतीत एक श्लोक आलेला आहे, लालने पालने मातुर कारुण्यम यथार्भके तद्वदेव महेशेष्यानी अंतुर्गुण. एका आईला 2 मुलं असतात. एक चांगला वागणारा असतो, एक जरा खोड्या करणारा असतो. रोज कोणाच्या तरी उचापती घेऊन येतो घरी. आई काय करते? चांगलं वागतो, त्याला वेळेव खायला देते, आणि जे असतं डांबरट त्याला मारत असते. मग आई जे मारत असते ते मारण्यामध्ये प्रेम असतं का नसतं? तिचं जे मारणं आहे ते कशा करता? वाईट म्हणून काय, याने चांगलं वागावं म्हणून, चांगलं वागावं म्हणून. तसं भगवान परमात्मा मारतात ते कशा करता मारतात? आतापर्यंत खूपच पाप झाले, अजून जर पाप झालं तर उद्धाराला खूप वेळ लागेल म्हणून देव लोकांना घेऊन जातात. एक मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे, भगवान परमात्मा मारल्यानंतर आपल्याला पुण्याची संधी निर्माण करून देतात. आपली काही साधना जर अर्धवट राहिली असेल तर ती साधना पूर्ण करण्याकरता दुसरा जन्म देतात. गीतेचा 6वा अध्याय. अर्जुनाने विचारली शंका की साधना करता करता तो जर आपल्या इच्छित स्थळाला नाही पोहोचला, मध्ये जर त्याचा देह पडला तर त्याने केलेली साधना वाया जाते का? नाही म्हणले, वाया जात नाही. मग म्हणजे कसं? उदाहरण पटवून देतो. समजा इथं 10वी झाली, मिलिटरीमध्ये कामाला आहे किंवा शिक्षक आहे, बदल्या होतात ना, जिल्हा सोडून पार दुसरीकडे जावं लागतं. मग इथं 10वी शाळा झाल्यानंतर त्याला जर पुढे शिकायचं असेल आणि दुसरीकडे जर बदली झाली तर त्याला काय तिथं पहिलेला ऍडमिशन घ्यावं लागतं का परत? नाही ना. 10वी झाली, आता त्याची ऍडमिशन कुठं होणार? 11वीलाच होणार आहे. तसं या जन्मामध्ये त्याने जी साधना केलेली आहे, पुढचा जन्म झाला की त्याची तिथून साधना चालूच. म्हणून बघा, काय काय मुलं खूपच लहानपणीच टॅलेंट असतात का? त्यांचं मागच्या जन्मातलं पुण्य.
मी राऊत महाराजांच्या मुखातून शेखर महाराजांविषयी एक वाक्य ऐकलं चातुर्मासात. ते जाहीर बोलले होते की शेखर महाराज हे मागच्या जन्मातले योग भ्रष्ट आहेत. शुचिनाम श्रीमताम गेहे योग भ्रष्टो भी जायते. म्हणून देव मारतो ते काय वाईट करत नाही. आता आपली जी साधना अपूर्ण राहिलेली आहे ती पूर्ण होण्याकरता दुसरा जन्म देतो. दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा असा आहे, भगवान मारतात ते काही वाईट करत नाहीत. आपल्याला नवीन नवीन काहीतरी करण्याकरता दुसरा जन्म मिळतो. आपण काही करू शकतो नवीन. माझी कलेची साधना राहिली आहे, अपूर्ण राहिली, म्हणजे मला खंतच आहे की मला, म्हणजे मी पहिले शिकायला सुरुवात केली ती बरं का. पहिला राग भूप राग मला दिला होता कोणीतरी. सा रे ग प ध सा, सा ग सा, कसं आहे, सा रे ग प ध सा, सा ध प ग रे सा, बरोबर ना, एवढंच येते. आणि गोपाळवाडीला सप्त्याला आलो होतो मी, पाठाला नव्हतो तेव्हा. अनिल महाराज जरांगे, संजय महाराज देवकर, जुनी मंडळी आळंदीतली आमची मित्रमंडळी बीडकडली, आणि सातव गुरुजी आलते गावात शिकवायला होते ना. सातव गुरुजी ठीक आहे, आमच्या नाना त्यांच्याकडे शिका. मी लहान होतो, मला म्हणायचे बघ तुझा बाप कसा झोपत आहे, बघ बघ म्हणायचे सातव गुरुजी. ते काय झालं, संजूबो आणि ते गुरुजी लागले चाल म्हणायला. आता रागात एक स्वर बदलला ते राग बदलतोय. मला काही ज्ञान नाही पण असं म्हणतात. मग ती रागात झाली बदला बोलतील, जे दोघाची पहिल्या चालीतच भांडणं कीर्तनात. मी पकोच वाजवायला, तेव्हाच मला राग आला. म्हणले शिकायचंच नाही भांडणं होत असेल तर, म्हणून मी त्याच्यापासून बाजूला जातो. गडबड अशी झाली. या जन्मात जर ती इच्छा अपूर्ण असेल, मला वाटतं निकम बाबांचं चरित्र जुन्या लोकांना सगळ्यांना माहिती आहे. निकम बाबाने 2 पेट्या आडात टाकून दिल्या, वाजवायच्या पेट्या. सोरच लागत नव्हता बाबाचा. 2 पेट्या आडात टाकून दिल्या. पोरं विचारायची, बाबा तुम्हाला येत नाही तुम्ही कशाला पेटी? अरे ह्या जन्मात नाही आलं तरी पुढच्या जन्मात येईल म्हणायचे. काय म्हणून या जन्मात अपुरी राहिलेली साधना पूर्ण करण्याकरता पुढचा जन्म येईल. तिसरा मुद्दा झाला. चौथा मुद्दा, मरण चांगलं का आहे? मरण माणसाचा अहंकार मातीत घालतो. किती अहंकारी माणसं असतात. बाबा सांगतात असा चालतो, तस काय काकड बेंड झाले त्याच्या. मला काय समजला, तुला समजलो हाडन राख, मेल्यावर काय व्हायचं या. किती अहंकारी माणसं असतात. गरीब माणसात बसत नाहीत, कधी मदत करत नाहीत, बघतानाच असे मार्ग म्हशीसारखे बघतात. जसं बघितलं की एखादं जळून जायचं धडा 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 धडा. हो, त्यांना त्यांच्या संपत्तीचा अभिमान, गाड्यांचा अभिमान, पैशाचा अभिमान. पण मरण असं आहे, अभिमानाचा पार चक्का चूर करून टाकतो. चौथा फायदा. मरणाचा 5वा फायदा, मरण गरीब आणि श्रीमंतीतला भेद काढून टाकतो. काय मेलेल्या माणसाला सोन्याच्या लाकडावर जाळतात का? ना कफन में जेब है ना कब्र में अलमारी, मौत के फरिश्ते तो रिश्वत भी लेते नहीं. का श्रीमंताने लय कमवलं म्हणून तिथं त्याच्या चितेवर काही खाली पाकिट असतं का? एवढे पैसे याच्या बरोबर पाठवून द्या बाबा, ह्याने खूपच कमवलंय. ना कब्र में अलमारी, का कपड्याला त्याचा काय खिसा असतो? अहो तिथं शिवल्याला कापडच चालत नाही. माहितीला शिवलेलं कापड चालतं का? चालत नाही ना. बर असं आहे का? यमाच्या दूताने सांगितलंय का तुम्ही एवढं कमवलंय, एवढा टॅक्स दिल्याशिवाय तुम्हाला इथून उचलणारच नाही, असं झालंय. मरण महाराज इतकं भारी आहे. मरण श्रीमंत आणि गरीब याच्यातला भेदच काढून टाकतं. विठ्ठल विठ्ठल किती झाले मुद्दे? 4 का 5? 5 झाले. 6वा आहे का? मरण इतकं भारी आहे, जीवनातला तोच निरसपणा काढून टाकतो. तेच गाव, तेच चेहरे बघायचे. बाबा तर वैतागलेले सगळे गावाला. तेच चेहरे पुढं, तीच काम, तीच माणसं, बुरकात अधिकार नाही, तीच बायको, तीच पोर. हा जो तोच निरसपणा संसारातला आहे, मरण काय करतं? काढून टाकतं. चला पुढे 7वा मुद्दा. निकामी झालेलं जे शरीर आहे, या शरीरापासून मरण आपल्याला नवीन शरीरात प्रवेश देतं. वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीरानि विहाय जीर्णान्यन्यानि संयाति नवानि देहि. मरण इतकं छान आहे. आपण जुने कपडे आनंदाने टाकतो, तसं मरण काय करतं? आपलं हे जुनं झालेलं शरीर, अहो चालता येत नाही, बोलता येत नाही, कोण आहे रे लईच बोलताय जोरात, असं म्हणतात माणसं म्हातारे. निकामी झालेलं जे शरीर आहे त्याच्यातून आपल्याला काढून ट्रान्सफर करतं, नवीन कोरा कापड देतं महाराज.
नवीन मुलगा जन्माला, मुलगा मुलगी कोणी असेल, किती आनंद होतो. मरणाचा हा फायदा आहे. मरणाचा अजून एक फायदा आहे. मरण भूतकाळातल्या सगळ्या गोष्टी विसरायला लावतं. कल्पना करा, जन्माला आलेल्या पोराला जर मागच्या जन्मातलं सगळंच आठवलं असतं तर कसं काय झालं असतं बरं? थोडं विचार करूनच बघा. त्यांनी मागच्या जन्मात मला लई ताण दिला होता. अहो, एकामेकाला काहीच मागचं आठवत नाही म्हणून लई छान चाललंय. माझ्यासारख्याला वाटलं असतं ह्यांनी मला कीर्तनाला बोलवलं आणि पाकिटच दिलं नाही. वाटलं असतं ना नक्कीच. मला नाही दुर्बुद्धी झाली, एकदाच झाली दुर्बुद्धी पाकिट मागायची. शेजारीच आपल्या लोणारवाडीत नवीन होतो, मला बाबा कळले नव्हतं. मी नवीन आनंदात गेलो होतो. मला 500 रुपये दिले होते 8 दिवसाचे. त्यांनी खूप दिवस झाले त्याला. मी म्हणलं पाकिटच माघारी टाकलं. 1000 रुपये दिले तरच घेणार म्हणलं. तेव्हा मला गुरु तुमचा माऊली अवचर तो गुरु होता तेव्हा. आता तुमचं लक्षात आला सगळा खेळ. मग आणि जसे जसे मला बाबा कळे आले, मला नाही आठवत की मी कधी पाकिट कमी, म्हणजे पाकिट मी बघतच नाही घरी आल्याशिवाय उघडून कधीच. डिझेल बिजेला लागलं तर मग मध्ये उघडावं लागतं कधी. ते नाही कधीच पाहिलं तिथून पुढे. हे कुणाची कृपा आहे? बाबांची कृपा आहे. नाही तर ठरवून कीर्तन करणारे पुष्कळ आहेत. कशा करता सांगतोय? मरण सोडायचं नाही आज. पक्क ध्यानात ठेवायचे आज आपल्याला मरायचंच आहे म्हणून. हो नाही, ज्याला आपलं कल्याण हो असं वाटतं त्याने 2 गोष्टी विसरू नये असं सांगतात. दो बात को मत भूलना जो चाहे कल्याण, नारायण एक मौत को दूजो श्री भगवान. एक माणसाने मरण विसरू नये आणि दुसरं देवाला विसरू नये. भूतकाळावर आपल्या पडदा टाकायचं काम मरण करतो महाराज. काहीच मागचं आठवत नाही म्हणून बरे. जनक राजाने एक दिवशी त्यांच्या गुरुजीला विचारलं, अष्टावक्रांनाच, म्हणजे मागच्या जन्मामध्ये आमचा काय संबंध होता तो सांगा. ते म्हणले कशाला ह्या भानगडीत पडतोय, नाही ऐकलेलं बरं. नाही म्हणले सांगाच. सांगा म्हणल्यानंतर ते म्हणले, हे बघ मागच्या जन्मामध्ये आता तुझी जी बायको आहे ना ती तुझी मागच्या जन्मात आई होती. काय मागचं काही आठवत नाही म्हणून बरं. हो आळंदी डॉक्टर माझ्या पाठाला जाताना एक घटना सांगितली होती मला, म्हणजे पाठाला सांगितली होती. आळंदी ते पूर्व जन्माला आलं होतं, त्याला मागच्या जन्मातला आठवत होतं. त्याने सांगितलं की माझं हे गाव नाही, घर नाही, माझं उत्तर प्रदेशात घर आहे, असं घर आहे, इतकी माणसं आहेत घरामध्ये. त्याला असं अपघाती मरण आलं होतं. लोकांना वाटायचे काहीतरीच बडबड करत आहे. काही लोकांना वाटलं की जाऊन बघू म्हणल्यानंतर गेले. जसं पोरग सांगत होतो सगळं सेम तसंच. जोग महाराज सांगायचे ना मागच्या जन्मात ज्ञानोबा यांचा पालखी होणारा भोई होतो म्हणून. क्वचित ठराविक माणसं असे असतात किंवा ग्रंथात असं वर्णन आहे. लहान मुलं टाकलेली असतात बघा, एकदम लहान मुलं, त्यांना काही कळत नसतं पण ते अचानक हसतात, अचानक रडतात. असं का होतं? त्यांना मागच्या जन्मात आठवत असतं. पण जसा जसा संसाराचा प्रभाव त्याच्या मनावर पडायला सुरुवात होईल तसं जसं मागचं आठवायचं त्याचं संपून जातं. मरण काय करतं? आपल्याला मागचं सगळं विसरायला होतं म्हणून बरे. अजून मरण काय करतं? किती 7 झाले 8 झाले 10-12 आहेत आता, जेवढे आठवते तेवढे सांगतो. मरण एक काम करतं, आणखी लिंगभेद करतं. वर्णन असं मी कुठेतरी वाचलं होतं, आता नक्की नेमकं कुठं वाचलं ध्यानात नाही, की आता जे पुरुष आहेत ते मागच्या जन्मात सगळ्या स्त्रिया होत्या आणि आता ज्या स्त्रिया आहेत ते मागच्या जन्मात सगळे पुरुष होते. अंतःकरणामध्ये जी आसक्ती असते, जशी वासना असते तसा जन्म आहे ना. वासनेचा संघ होय ती शपप्रमाणे ना. जन्म घेणे लागे वासनेच्या. आम्ही गुलेबा म्हणलं विचारलं होतं. गुलेबाबा म्हणले हे कुठल्याच गाथ्यात प्रमाण नाही, पण सगळ्याच्या माथ्यात आहे. गाथ्यात नाही पण माथ्यात आहे सगळ्याच्या. प्रमाण असं आहे, वासनेचा संघ होय अंतकाळी तरी तपोबळी जन्मधरी. हो, म्हणून माणसाने चिंतन करताना संसाराचं करायचंच नसतं. अनात्म चिंतनम त्यक्त्वा कश्मलम दुःख कारणम चिंतय आत्मानम. अनात्म पदार्थाचं चिंतन माणसाने करत जाऊ नये, आत्मस्वरूपाचं चिंतन करावं. चला भरपूर विस्तार आहे. विठ्ठल विठ्ठल मरण आणखी काय करतं? मरण आणखी आपल्याला अविनाशी आत्म्याचं स्मरण करून देतं. कारण या देहातून दुसऱ्या देहात देह बदल झाला तरी आत्मस्वरूपात बदल नाही ना. मरण आणखी काय करतं? शेवटचं सांगतो, थांबतो मी. मरण आणखी हे करतं, विठ्ठल विठ्ठल
एकाचं मरण दुसऱ्याला काहीतरी शिकून जातं. तुकोबारा सांगतात ना गात्यात, एक पाहत सा एकाची दहने सावध त्या गुणी कार्य न व्हा. पुढचा माणूस गेला की मागच्याला थोडं का होईना सावध होतो ना मागचा. म्हणून साधकाच्या दृष्टीने मरणाचं चिंतन असं आहे. मरण आणि जीवनमुक्ताच्या दृष्टीने जर मरणाचा विचार केला तर जीवनमुक्ताच्या दृष्टीने मरण नावाची गोष्टच नाही. मरण माझे मरुनी गेले मत गेले आम्हाला, गेले अमर मत गेले, मरण माझे मरुनी गेले गेले आम्हाला, गेले आम्हाला माझा गेले आम्हाला. पंढरपूरला राहिलो ना, फडकऱ्यांचा बाज आहे हा. मी जरा चोर माणूस आहे, कुठून बी काय बी चोरतो. कोणाच्या कीर्तनाला गेले की दृष्टांत चोरायचे, सिद्धांत चोरायचे. कोणाच्या पप्पाचा ऐकायला गेलो की तिथून बोल चोरायचे. कोणाच्या चालायला गेलं की ऐकायला की म्हणजे तसे आपल्याकडे गोडशे आबा तर मी म्हणजे तुम्ही खूपच दिवस त्यांचं ऐकलेलं आहे, मी पण ऐकलेलं आहे, पण तितकं नाही जमलं आपल्याला. पण आबांचा स्वभाव असा ते सगळ्याला सांभाळून घेतात. नाही तर काय काय गायक चांगल्या चालीचं वाटोळं करून चाल म्हणतात, तीच म्हणतात चाल, पण इकडे तिकडे मागच्याला नाहीच म्हणता आला पाहिजे, चित पाडतात पा काय काय. ही मोठी माणसं आहेत, ही आमच्या सारख्याला आणाला सांभाळून घेतात. म्हणून आज आम्ही थोडंफार म्हणतो काहीतरी. मज केले अमर. नाथ महाराजाला विचारलं, नाथ महाराज तुम्ही जीवनामध्ये मरणाविषयी तुमची काय कल्पना आहे, मरणाविषयी तुमचं काय चिंतन आहे. नाथ महाराज सांगतात की जन्म आणि मरण ह्या ज्या संकल्पना आहेत यांना आम्ही आता पुरून टाकलेलं आहे. याच्यापेक्षा वेगळे अभंगाचं दुसरं चरण, जन्म नाही आपू. नाथ महाराजाला विचारलं मरणाकडे पाहण्याची तुमची दृष्टी कशी आहे. नाथ महाराज सांगतात जन्म मरणा पुरता. पुरता शब्दाचा अर्थ असा केलेला आहे, ते काय त्यांचं मोक्ष पाठशाळेचे महाराज ते वारले आता भाऊ हरिभाऊ महाराज पाटलांनी अर्थ असा केलेला आहे. पुरता म्हणजे जन्म मरणाला ह्याने नष्ट केलेले असं त्याचा अर्थ आहे. संत महात्म्याच्या दृष्टीने जन्म मरण नाही, एवढाच बोलतो, बाकीचे सरळ सांगतो. वेळ झालेला एकदा भजन करू, राहिलेल्या 2-3 तासामध्ये 2-3 चरण सोडवतो मी. प्रेमाने टाळी वाजवा, चिंतन करावे. ढोबार सांगायचे 3 चाली चालायच पाहिजे. वेळ कमी ते शॉर्टकट मध्ये हाणायचे आपले. आपत्कालीन चाल ही थोडक्यात उरकून घ्यायची. चला, महाराजांना विचारलं जन्म मरणाविषयी संकल्पना काय आहे. महाराज सांगतात जन्म मरणा पुरता, म्हणजे जन्म मरणाला आम्ही पुरून टाकलेला आहे. खूप मोठा चिंतनाचा विषय आहे. मोठ्या मोठ्यांचं श्रवण केल्यामुळे मला थोडं सांगता येईल, जास्त नाही यायचं मला, इतकं येत नाही, पण थोडं सांगता येईल, पण वेळ कमी आहे. जन्म मरणापेक्षा संत महात्मे वेगळे असतात. का वेगळे असतात? कारण ज्या देहाना जन्म मरण आहे त्या देहाची संगत त्यांनी सोडलेली असते. वेदांतामध्ये अध्यास शब्द वापरलेला, त्याला एक अन्योन्य अध्यास असतो. एक अन्योन्य अध्यास. अन्योन्य अध्यास म्हणजे काय? एकाचा एकावर अध्यास होणं, याला अन्योन्य अध्यास म्हणतात. स्फटिकाचं उदाहरण दिलेले. स्फटिकाच्या ठिकाणी जी लालिमा दिसते, स्फटिक हे नाही कळायचं तुम्हाला, पेपर वेट. अशोकापाच्या मुलीने मला शब्द सांगितला होता गौरीने तुमच्या कीर्तनात, मला येत नव्हता तो शब्द. पेपर वेट. टेबलावर नाही का ते काचचं असतं, त्याला पेपर वेट म्हणतात. काय कागद उडू नये म्हणून ते मोठ्या मोठ्या टेबलवर असतं ते पेपर वेट. ते
त्याला रंग वगैरे काही नसते. शिळा स्फटिकाची न पालटे भेदे, तुकोबारे सांगतात ना, स्फटिकाची शिळा भेद नसतो तिला, पण खाली जर टेबलाला चिर पडलेली असेल तर स्फटिक चिरलेला दिसतो, किंवा खाली दोरा जर असेल आणि त्याच्यावर ठेवलं तर, किंवा जपा कुसुम उदाहरण दिलेलं वेदांताने, त्याच्यावर स्फटिक ठेवला तर ते लाल दिसतो. लाल रंग स्फटिकाचा नसताना स्फटिकामध्ये दिसायला लागला, याला म्हणायचं अध्यास, अन्योन्य अध्यास. तसं जन्म मरण हे धर्म आत्मस्वरूपाचे नसताना देहाच्या ठिकाणी दिसायला लागले. बाबाचं प्रसिद्ध उदाहरण आहे 2 काशीचे पंड्यांचं. बाबाच्या समोर सांगतोच एकदा, आता होऊनच जाऊ द्या, सगळ्यांना माहिती, आपण ऐकलेलं आहे ते. बाबा सांगत असतात, काशीचे 2 पंडे पंढरपूरला आले. हे जाडजूड होते. रिक्षावाल्याच्या जवळ गेल्यावर रिक्षावाल्याने रिक्षा लांबच नेल्या. त्याने विचार केला, हे जर गाडीत बसले तर रिक्षाचा चुराच, म्हणजे ते काय करावं. पण आपल्याला माहिती आहे पंढरपूरचं रेल्वे स्टेशन आणि मंदिर किती जवळ आहे. जवळ आहे का ते? 3 किलोमीटर अंतर आहे जवळ. आणि ते मग गेले घोड्यावर टांग्यावाल्याकडे गेल्यानंतर टांग्यावाल्याला सांगितलं, भाऊ आम्हाला चौफाळ्यात सोडायचं. चौफाळा म्हणजे ते कृष्ण मंदिर आहे ना, त्याला चौफाळा म्हणतात पंढरपूरचा. शिवाजी चौकाच्या पुढे गेले की कृष्ण मंदिर आहे, त्याला चौफाळा म्हणतात. आम्हाला चौफाळ्यापर्यंत न्यायचे. टांग्यावाल्याने इकडे तिकडे बघितलं, त्यांचा आकार होकार, भाऊ मी काही नेऊ शकत नाही, दुसऱ्या टांग्यावाल्याकडे जा. टांग्यावाल्याकडे गेल्यावर त्याला म्हणले, काय दादा? मला नाही. मग संन्यासाला माहित होतं लोक पैशाची लालचे असतात. ते म्हणले, हे बघा 2 जण आहेत ना, आम्ही दोघाचे 1000 रुपये देतो. 10 रुपये घेतात एका माणसाची. ते म्हणले, एकाचे 500 मिळतात म्हणल्यानंतर काय अडचणच नाही, बसा म्हणले मागून. बसा म्हणल्यानंतर एकाने पाय ठेवला मागून. जसा पाय ठेवला तसं घोडच उचललं. टांग्यावाल्याने हातच जोडले कोपरापासून, भाऊ तुम्ही आपलं चालत जा. संन्यासी म्हणलं, हे बघा एकाचे 1000 देतो. संन्यासाला पैशाचा काही तोटा नसतो. आम्ही याला गेलो, इंदोरला गेलो होतो, तीर्थयात्रा करायला गेलो तसं इंदोरला गेलो होतो. तिथे एक संन्यासी महात्मा होते. एक बारकं पोरगा आलं 2-3 वर्षाचं, दर्शन घ्यायला. त्याला 500 रुपये काढून दिले गादी खाली लगेच. संन्यासाला पैशाची किंमत नसते. पैशाच्या मागे पळणारे संसारातली माणसं. एक उतराच्या उडी जे जळती आगी घाले ती उडी ज्ञानोबा सांगतात ज्ञानेश्वरीमध्ये. संन्यासी माणसाला, फकीराला माणसाला पण पैशाचं असं गंमत अशी, भोगे घडे त्याग आणि त्यागी अंगा येते भोग. तुमच्याकडे पैसा येत नाही ना, आमच्या खिशातला हालत नाही. गंमत ही आहे काय? याचा अर्थ तुम्ही चोरी करा यावं म्हणून सांगितलं असं समजू नका. लॉकडाऊन आहे भाऊ, कदम माऊली काय नका येऊ आता, आमच्याकडे काय नाही म्हणायचं. 1000 म्हणल्यानंतर तो म्हणला, ठीक आहे मागून गोड उचलते, पुढून बसा म्हणले. जसं पुढून बसलं तड तसं गोड मटकीने खाली बसलं. त्याने सांगितलं, जमणार नाही, तुम्ही चाल. संन्याशी म्हणला, एकाचे 2-2 हजार देतो. मग लोक डोकं चालवतात, काहीतरी करून पैसे कमवायला. कुणाला पैसा नकोय, हे गाथ्यातलं नाही पण माथ्यातलं सांगतो जरा. पैसा पाहिजे, पैसा हाच देव, तुझ्या पाशी काय असेल ते विक्रीसाठी ठेव बाबा. पैसा पाहिजे, पैसा, याच्यासाठी सगळं चाललंय. संन्यासीने डोकं चालवलं, मागून पाय ठेवला तर घोडं उचलतंय, पुढून पाय ठेवला तर घोडं बसते. पण दोन्ही कोण जर सारखं, दोन आहेत ना, दोन्ही कोण जर दोघांनी संघच पाय ठेवला तर बेरान सारखा होईल. बसा म्हणले बसले 2 जण बसले व्यवस्थित. आता गडबड अशी असते, जाड माणसाचा काष्टा लवकर सुटतो. हो, आम्ही आळंदीतून नवीन म्हणजे सायकल हाणायला लागले तरी मी काष्टा सुटतो. पिंपरी सौदागरला मधुकरीला जायचो आम्ही, राहटणी काळेवाडी ते ना, ते नवीन आळंदीत. एका तासात आम्ही जायचो. हे सायकल ताणायचा नाद पाहिला, म्हणजे मी आताच गाडी ताणतो असं नाही, पहिल्यापासून ताणत आहे चालूच नाही. माझ्या आक्षेप आहे लोकांचा का तुम्ही गाडी ताणता काय. हे सायकल ताणायचं, उगा भोसरीतून जायचं, मधून घुसायचं पिंपरीतून पुढे काळेवाडी. तिथं जाऊन जर पहिला काष्टा बघावा लागायचा. ते जाड माणसाचा काष्टा लवकर सुटतो. ते दोघाचे काष्टे सुटले होते. चौफाळ्यात टांगा पोचला, एकाचं तोंड मागं एकाचं पुढं. आता काय करावं? मग काय केलं ते म्हणले, बसल्याच काष्टा खाऊ. पुढच्याने मागं हात केला, मागच्याने मागं हात केला ना. गडबड अशी झाली, त्यांचा काष्टा त्यांच्या हातात नाही आला. पुढच्याचा काष्टा मागच्याच्या हातात आला आणि मागच्याचा काष्टा पुढच्याच्या हातात आला. उदाहरण संपलं. हे तर मागचा कोण आणि पुढचा कोण आहे अध्यात्माच्या दृष्टीने विचार करायचं झालं तर पुढं देह आहे आणि सगळ्या देहाच्या मागं आत परमात्मा स्वरूप आहे. परांची खानी वेतृणोत स्वयंभा तस्मात परान पश्यती नांतरात्मन कश्चित धीरहा प्रत्येक आत्मान आयुष्यात आवृत्त चक्षुम अमृतत्वमिच्छान. उपनिषदात श्लोक आहे. आपली इंद्रिय बहिर्मुख आहेत, जगाला विषय करतात. तैसा हृदयामध्ये मी रामू, आत्मस्वरूपाला विषय करत नाहीत. परिणाम असा झालाय, आपण सर्व देहावर आहोत
त्याच्यामुळं देहाच्या मरणाला मरण मानतो, देहाच्या येण्याला जन्म मानतो. संत महात्मे या देहापेक्षा वेगळे असतात. तरी जो या देहावरी उदास ऐस्या परी उखिता जैसा बिढारी बैसला आहे. संसारातला लाभ यांना काही घेणं देणं नसतं. मी म्हणलो होतो, सांगतो बघा बाबाचं उदाहरण. आळंदीत काम चाललं होतं ना, ते आता इमारतीचं. मी पहिल्यापासून बाबाजवळच राहिलो. 1-1.5 वर्ष फक्त मी भक्त निवासमध्ये राहिलो आणि काही 1-1.5 वर्ष रमेश महाराजांकडे राहिलो पत्र्याच्या शेडमध्ये. तिथं आमचा कार्यक्रम चालायचा, मंगल नाणीचा आमचा मस्त पापड्याच्या करायच्या, बटाटे चिरून ते नानीला मदत कराय आम्ही. मग सगळं 1-1.5 वर्ष मी ते मच्छिंद्रगडाची इमारत आहे, त्याचं 2-3 संडास आहेत मोठे, चालू नव्हते तेव्हा. त्या संडासमध्ये राहायचो मी. 1.5 वर्ष संडासमध्ये राहिलो मी. अभ्यासच करायचा, कुठं केला तर काय फरक पडते. 1.5 वर्ष मी संडासमध्ये राहिलेला माणूस आहे. म्हणून बाबा एक वाक्य सांगतात, ते माझ्या जीवनात फिट बसतं. वाईटाची संगती करण्यापेक्षा बाबा म्हणतात 2 तास संडासमध्ये बसावं. 2 तास नाही बाबा, 1.5 वर्ष राहिला इकडे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. तसं आपण संत महात्मे या देहाची आसक्ती सोडून राहतात. त्याच्यामुळं देहाला मरण आलं काय आणि गेलं काय. चला एक ओवी आठवली, 8व्या अध्यायात गोड ओवी. ते देह झोळ आयसे मानोनी हेले आपण पे आपण होनी जैसा मट गगना भरोनी गगनीची असे. खूपच ज्ञानेश्वरी गोडी. ज्ञानेश्वरीने सोडवल्या खूपच आनंद येतो. चातुर्मासात ऐकून थोडी नजर आली. ते देह झोळ आयसे मानून ठेवले. झोळ म्हणजे काय, कपडा आणि शर्ट देह वेगळा आहे ना. शर्ट म्हणजे आपल्या देहाची झोळ आहे, खोळ, त्याला खोळ म्हणतात. पकवाजाची खोळ, विण्याची खोळ. शर्ट म्हणजे आपल्या देहाची खोळ आहे. महात्मे मंडळी जिवंत असतानाच देहाला सोडून राहतात आणि आपण जन्मच्या जन्म देहाला सोडतच नाही. डोंगराजी महाराजांच्या भागवतात तर असं सांगितलंय, मरताना माणसाचा प्राण लवकर सुटत नाही आणि पुण्यापेक्षा पाप माणसाच्या डोळ्यासमोर उभा राहतं मरताना. का? कारण पुण्य करताना माणूस एकाग्र होऊन पुण्य करत नाही, पण पाप करताना एकाग्र होऊन पाप करतो. कोण बघत आहे का, कोणाला कळतंय का. हो, म्हणून एकाग्र होऊन केलेली जी जीवनातली गोष्ट आहे ती अंतकाळात आपल्या समोर उभी राहत असते. हे महात्मे आयुष्यभर संसाराचं चिंतनच करत नाहीत. विषय तो त्यांचा झाला नारायण. देहावर असतच नाहीत. त्याचा परिणाम असा आहे की ज्या देहाला जन्म आणि मरण आहेत त्या देहाची संगती त्यांनी कधी सोडल्यामुळं ते काय मग हे आगीत पडो काय नाही, शस्त्रवरी तोडिलिया आगी माझी पडलिया चित्त महासुखी पौडलिया शेवूच नाही. ज्ञानोबराय सांगतात अशी त्यांची अवस्था असते. त्याच्यामुळं आता जन्म तुका म्हणे नाही जन्म मरणाचा धाक, असं काहीतरी प्रमाणे थोडं चुकलं असू शकतं. तुकोबराय सांगतात आम्हाला जन्म मरणाची भीती नाही. अजून एक गंमत सांगतो, संसारातली माणसं मरायला घाबरतात, परमार्थातली माणसं पुन्हा जन्म येऊ नये याच्याकरता घाबरतात. हे वाक्य खूप महत्वाचं आहे. संसारातली माणसं मरण येऊ नये म्हणून घाबरतात, परमार्थातली माणसाला घाबरत नाहीत. या जीवनात असं कर्म झालं पाहिजे की पुन्हा आपल्याला मरणच नाही आलं पाहिजे. निळोबरांची गोड गवळण आहे. आम्ही यावर्षी काकड्यात सगळ्या निळोबरायच्याच गवळीनं म्हणलो, श्याम महाराज मोठ्या मोठ्या, दुसरी गवळण म्हणलोच नाही. मी पुढं म्हणायला वाजवायला मी सगळा एकतर्फी कार्यक्रम असतो आमच्यात, पण सगळ्याला ऐकावल्या गवळणी. त्या गवळणी महाराज इतक्या गोड येतं. बाकीच्या गवळणी आपण उगाच सारख्या म्हणून राट झाले. म्हणजे आपण अर्थाकडे बघतच नाही, अर्थाचा आपला काही संबंधच नाही. लहान पोरांनी शिव्या दिल्या काय आणि आपण अभंग म्हणलो काय, सारखंच आहे. आपल्याला म्हणजे पोरांना शिव्याचा अर्थ कळत नाही म्हणून शिव्या देतात आणि आपल्याला अभंग कळत नाही म्हणून म्हणतो आपण. आपल्याला जर अभंग कळले असते तर असं जीवनात वागलो असतो का येडपटासारखं. माझा अधिकार नाही पण आता करताच काय. बाबांचा शिष्य आहे, थोडासा नाव धरावंच लागत आहे. मग ते बाबा नसल्यावर जरा लावून चालतो, पण आज थोडं जपून चाललाय कार्यक्रम. वेळ संपलेली आहे, जास्त वेळ घेत नाही. अभंगाचा अर्थ सरळ सांगतो. तुकोबाराय सांगतात अशी आमची अवस्था आहे. गुणत्रया ते नातळता. 3 गुणाला मध्ये 3 गुण म्हणजे सत्वगुण, रजगुण, तमगुण. हे देहाचेच आहेत, प्रकृतीचेच आहेत आणि प्रकृतीला हे कधी चिटकतच नसल्यामुळे यांचा काही संबंध नाही. महाराजाला विचारलं प्रपंचाकडे कसं पाहता. सकळ प्रपंचाचे भान ते तो मृगजळा समान. मृगजळासारखे. ज्ञानेश्वरीच्या आधाराने मी 7 विकल्प काढले होते. मृगजळ कसं आहे. मृगजळ रश्मीचे आधारे दिसे मृगजळ जैसे. मृगजळाला स्वतंत्र सत्ता नाही, संसाराला परमात्म्याशिवाय स्वतंत्र सत्ता नाही. एक मुद्दा. दुसरा मुद्दा, मृगजळाने जमीन ओली होत नाही. मृगजळाने ओलांश काय भूमी तिमे भूमी. मृगजळाने जमीन ओली होत नाही. मृगजळाने आग विजत नाही. अशा अर्थाची वायत आता सरळ सांगतो नुसतं. मृगजळाने कुठलंच काम होत नाही. सांगे बुद्धिया गंगाया बुद्धी मृगजळ ठाकोने आल्याचे कवन फळ. काय फळ मिळणार आहे. काहीच फळ मिळत नाही. बर मृगजळ कधी दिसतं.
तेजाची आणि उखर भूमीची भेट झाल्यानंतर मृगजळ आहे, तसं अनात्म वस्तू आणि आत्मस्वरूप यांचा अन्योन्य अध्यास झाल्यानंतर मग संसार आहे. जरा डोक्यावरून चाललं काय? पान खाता का? पान 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 आपलं पान सुपारी पान. मला सांगा बरं, पानामध्ये काय काय असतं? चुना असतो, पान असतं, कात असतो, सुपारी असते, अजून काही रंगीत पानात भरपूर मसाला असतो. कधी खातच नाही ब्रह्मचार्याने पान खाऊ नये म्हणून खातच नाही पान कधी, पण हे असतं जुनी खाल्लेली पानं तेवढंच आठवते, तेवढं खायचो. मला सांगा बरं, याच्यामध्ये रंग लाल पानाचा असतो का चुन्याचा असतो? आता हे काय वेदांत आहे बाई, अवघडच खेळ आहे तुमचं. बरं हे नसलं कळलं तर दुसरं सांगतो तुम्हाला. दारू माहिती आहे का? हो दारू. नशा दारूत आहे का नशा माणसात आहे? कोणाला विचारू आता? एखाद्याला राग यायचा काय? आमचे दाजी आले तर दाजीलाच गोरफाट गोरे मळ्यातले दाजी आले ते हा असं जमलं. आता नशा दारूत आहे का नशा माणसात आहे? माणसात आहे. नशा जर माणसात आहे ती एवढे शांत कसं काय बसले 2 तासापासून? हा नाही ते त्यांनी ते खूप ऐकतात, त्यांना म्हणायचे परमार्थाच्या नशेत बसलेत. पण दारूची नशा झालेला माणूस असा बसतो काय हे मला म्हणायचंय नाही. मग नशा माणसात आहे का? मी ती नशा म्हणतोय, परमार्थी नाही म्हणत. ही तर नशा झाली चांगलीच आहे, हीच नशा लागावं माणसाला उलट. काय दारूची नशा ती नशा माणसात आहे का दारूत आहे? दारूत आहे. मग दुकानातल्या बाटल्या का उड्या मारत नाहीत? नशा जर दारूत आहे तर बाटलीने उडी मारायला पाहिजेत. नशा जर माणसात आहे तर माणसाने. मग नशा कुठं आहे? नशा जर दारूतही नाही, नशा माणसातही नाही, मग दोघाची गाठ पडली की नशा आहे. तसं पान चुना हे एकत्र आलं की तसं आत्मस्वरूप आणि अनात्म वस्तू यांचं ऐक्य झालं की काय आहे? संसार आहे. त्यालाच मृगजळ म्हणतात. रश्मीचे आधारे म्हणून काय तेजा आणि उखरा भेटी झाली आविरा, मृगजळाच्या पुरा रूप नाही कमाप नाही. ठीक आहे चला. असं ज्या मृगजळ आहे त्या मृगजळासारखा संसार आहे. महाराज सांगतात हे साती आली आवळगा सारंग धरू नाहीतरी संसारू जायला रया, कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत मृगजळवत जायला रया. ठीक आहे चला. महाराजाला विचारलं मग तुम्ही संसारात दिसताय कसं राहता? प्रपंचाची अलिप्त युक्ती ऐशी आहे देहस्थिती. प्रपंचात आम्ही जसं कमळ पाण्यात राहतं त्याप्रमाणे आम्ही संसारात राहतो. तो कर्मे करी सकळे परी कर्मबंधा नातळे जैसे जळी जळे न सिंपे. पद्मपत्र भरपूर प्रमाण आहेत. वेळ संपलेली आहे आपली. महाराजाला विचारलं ठीक आहे मग प्रपंच तुम्हाला दिसतच नाही का? नाथ महाराज सांगतात प्रपंची नदी से भान. नाथ महाराज सांगतात जरी संसारात असलो तरी प्रपंची न दिसे भान. भान शब्दाचा अर्थ ज्ञान. संसारात जरी राहत असलो तरी प्रपंचाचं ज्ञान नाही. आता आम्हाला संसार कसा दिसतो? विष्णुमय जग. कारण दिशे शब्द आहे ना, दिशे शब्द भेदात येतो, अद्वैतात नाही. अद्वैतामध्ये त्रिपुटी संपून जाते. प्रपंची न दिसे भान. आता काय? एका शरण जनार्दन. आम्हाला आता सगळं परमात्मा दिसतोय. आणि ही अवस्था आई साहेबांना प्राप्त झालेलीच आहे. का झालेली आहे? मला वाटते माहितीच्या दिवशी मी एक श्लोक म्हणलो होतो. कुलम पवित्रम जननी कृतार्था वसुंधरा पुण्यवती च तेन अपार संवेद सुखसागरेस्मिन लीनम परब्रह्मणी यस्य चेताः. ज्याचं मन परमात्मा स्वरूपामध्ये लीन झालेलं आहे त्याला जन्म देणारे आहे कृतकृत्य आहे. आणि परमार्थामध्ये कृतकृत्य झालो इच्छा केली ते आई साहेबांना गती मिळालीच आहे. आपण कोण देणार आहे गती? तरी पण त्यांच्या व्यावहारिक दृष्टीने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा आघात झालेलाच आहे. हे मान्य करावंच लागतं. कारण आमच्यासारखे किती गप्पा मारणारे असले की प्रसंग आपल्या आल्यानंतर माणूस रडतच असतो. एकाच्या घरचे वारल्यानंतर गेलाय पंडित समजूत करायला, हे सगळं नाशवान आहे, रडायचं नसतं, असं तसं. 2 दिवसाने त्याची रीडी मेली. दाय मोकलून रडत होता. हे म्हणले हे काल वेदांत सांगत होते आपल्याला रडू नये, असं नाही तसं नाही तसं नाही, तुम्ही का रडता? ते म्हणजे बाई तुझी होती पण रीडी माझी मिली ना. परोपदेशे पांडित्य याला म्हणतात. म्हणून चिंतन तर माणसाने हेच करा, वादच नाही. पण संसारात आलेल्या ज्या काही घटना आहेत त्या घटना आपल्याला संसारात मानाव्याच लागतात. जोपर्यंत देह आहे, जोपर्यंत आपली वृत्ती संसाराला विषय करते तोपर्यंत संसार कुणालाच सुटत नसतो. तो कीर्तनकार झाला काय, साधू झाला काय, त्याला सुटत नाही. त्याला संसारातले सगळे नियम पाळावेच लागतात. आणि या नियमाला धरून यांच्या कुटुंबावर जो आघात झालेला आहे, बरं घरची सगळी मंडळी चांगली आहेत, 1-2 मिनिटे घेतो जास्त नाही. म्हणजे भाऊभाऊ कसे असावेत हे जर पाहायचं असलं तर ह्या घराकडे पाहू. मला नाही आठवत मी म्हणजे गावामध्ये सप्ताह व्हायचा, बरेच लोक देणगे द्यायचे. बाबा म्हणायचे कांता आपली देणगी नाही. मग कांता भाऊने काय करायचं, घरातल्या सगळ्याच माणसाच्या नावावर पावत्या फाडायच्या. हे मी लय वेळा पाहिले. अजून कसला भाऊ पाहिजे? नुसतं बाबाने सांगायचं लगे घरातल्या लोकांच्या
फक्त एकच प्रसंग असा झाला, म्हणजे मला नंतर लोकांनी सांगितलं, एकदा कुठेतरी बाबा कीर्तनाला गेले आणि ह्यांनी गायाला खायच टाकलं नव्हतं. बाबा आल्या, बाबाने सगळ्या गाया उसात बांधल्या होत्या. आता त्यांना काही काम असेल, आता काही म्हणजे म्हणजे ते ऐकतातच. घर सगळं चांगलं, ह्या घराचा माझा चांगला संबंध. वर श्याम आळंदीमध्ये म्हणजे पुण्याला शिकाय होता, पण आळंदीत श्यामला चांगलं ओळखतो. आणि श्यामची मंडळी म्हणजे बंकट महाराजांच्या भावाची मुलगी, म्हणजे ह्यांच्या घराचा माझा कमी संबंध आणि ह्यांच्या घरी मी लय वेळा राहिलेलो आहे. त्याच्यामुळे दीपा बी काय म्हणजे घरची असल्यासारखीच आहे सगळी. आणि बाकीची पण मंडळी, मला वाटतं श्यामच्या आईच्या डोक्यात माझ्या कोणी एकदा तेलाची किटली पडली होती आळंदीत, दवाखान्यात न्यावं लागलं होतं. म्हणजे हे घर म्हणजे माझंच घर असल्यासारखं आहे. काही घरची सगळीच मंडळी खूप प्रेमळ आहेत. आणि जे घर इतकं पवित्र असतं त्या घरामध्येच असे महात्मे येत असतात, जन्म घेत असतात. आणि त्या मातोश्रींच्या निमित्ताने या ठिकाणी संपन्न होत असलेला हा उत्सव, आणि बाबांनी मला आज्ञा केली त्या आज्ञेनुसार, मला काही जास्त येत नाही, तुम्हाला कळलंच असेल, मूर्खच आहे मी, पण बाबांचा थोडा आवडत असल्यामुळे बाबांनी मला उभं केलं आणि मला जे काही बोलता आलं 4-2 शब्द ते बोलण्याचा मी प्रयत्न केला. झालेली सेवा परमात्म्याच्या चरणी, साधू संतांच्या चरणी, बाबांच्या चरणी उपस्थित या ठिकाणी नाना आहेत, गुडशे नाना, आणि हे सगळे महाराज मंडळी आहेत. मला वाटतं माझं पहिलंच कीर्तन असं की सगळे परिसरातले महाराज लोक कीर्तनाला उपस्थित आहेत. आणि एक माझा भाव असा आहे की आपल्या गावात कार्यक्रम असल्यानंतर टाळकऱ्यांनी बाहेरच्या गावातल्या कार्यक्रमाला जाऊ नये, असं माझं म्हणणं आहे. महाराज लोकांनी सुद्धा जाऊ नये, हे पण मी सांगतो. जरा समजून घ्यायच्या त्याने समजून घ्या. मी थोडा कडकच आहे, पण म्हणजे कसं आहे, आपल्या गावाकडे पाहण्याची लोकांची नजर खूपच चांगली आहे. आम्ही फिरतो नेहमी, आपल्या गावाचं खूप वर्णन करतात लोक, पण ते आपण थोडी राज आपण राखायला शिकलं पाहिजे थोडंसं. म्हणजे गावातले टाळकरी हलत नाहीत कुठं, माझा अनुभव आहे. माझा कुठलाच अधिकार नसताना मी नुसती हाक